ओम पूर्णमिदं पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। त्यांनी समाजासाठी खर्च केलं। आपलं तळेगाव एज्युकेशन हब म्हणून ओळखलं जातं ते शिक्षण महर्षी कृष्णराव भेगडे यांच्यामुळे। कुठलंही असं क्षेत्र नाही त्याच्यामध्ये कृष्णरावांनी लोकांना मदत केली नाही। अशा कृष्णरावांना श्रद्धांजली वाहण्यासाठी आज अनेक मान्यवर इथे उपस्थित आहेत, अनेक नागरिक उपस्थित आहेत। सगळ्याच क्षेत्रामधली लोक आज आहेत। याच्यामध्ये शिक्षण, उद्योग, सहकार, सांस्कृतिक क्षेत्र, शैक्षणिक क्षेत्र या सगळ्यांचेच मी मनापासून पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते। मावळ तालुक्याचे भाग्यविधाते शिक्षण महर्षी मावळभूषण माझे आमदार कृष्णरावजी भेगडे साहेबांचं 30 जून रोजी उत्तम काळानं निधन झालं। त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झाले। मी जेव्हा इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेमध्ये 1996-97 मध्ये शिक्षक म्हणून त्या ठिकाणी सेवेमध्ये रुजू झालो, त्यावेळेस आदरणीय भेगडे साहेब त्या ठिकाणी संस्थेमध्ये कार्यवाह म्हणून सचिव म्हणून काम पाहत होते आणि 2005 मध्ये भेगडे साहेब संस्थेचे अध्यक्ष म्हणून त्या ठिकाणी काम पाहू लागले। रामकृष्ण मोरे साहेब आधी अध्यक्ष होते, त्यानंतर भेगडे साहेबांकडे ही कामकाज थोडं आल्यानंतर भेगडे साहेबांच्या माध्यमातून इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचा संपूर्ण कायापालट झालेला एक साक्षीदार आहे। त्यावेळेस संस्थेमध्ये आर्ट्स, कॉमर्स, सायन्स ह्या ज्या विद्याशाखा होत्या त्या माध्यमातून पुढे जात असताना संस्थेमध्ये आज आदरणीय रामदासप्पा काकडे साहेब अध्यक्ष आहेत। सर्व विद्याशाखा ज्या आहेत, फार्मसी कॉलेज असेल, इंजिनिअरिंग कॉलेज असेल, BBA असेल, सर्वच विद्याशाखा 8-9 हजार विद्यार्थी त्या ठिकाणी काम करत आहे। खरं तर भेगडे साहेबांविषयी आपल्या सगळ्यांच्या मनामध्ये खूप भावना आहे। मी आपल्या सगळ्यांचं जास्त वेळ घेणार नाही, परंतु मावळ तालुक्यासाठी शैक्षणिक असेल, सामाजिक असेल, राजकीय असेल, सहकार असेल, सगळ्या क्षेत्रामध्ये साहेबांनी मावळ तालुक्याला पुढं घेतलं आहे आणि अनेक शिक्षक असतील, अनेक कार्यकर्ते असतील, अनेक सगळे कुटुंब जे असतील सगळे साहेबांनी घडवले आहे। आमच्या इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या वतीने, आमच्या महाविद्यालयाच्या वतीने, विशेषतः इंद्रायणी महाविद्यालयाच्या वतीने सर्व पालक, आजी माजी विद्यार्थी, आमचा सर्व स्टाफ सर्वांच्या वतीने मी साहेबांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो। जीव एकत्र करून कष्ट करणारा व्यक्ती मी स्वतः अनुभवला आहे, पाहिलेला आहे। त्यांचे 2 अनुभव मी सांगतो। मी गव्हर्नमेंट इंजिनिअरिंग कॉलेज प्रिन्सिपॉल होतो, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगला। त्यानंतर पहिला प्रिन्सिपॉल म्हणून मी पिंपरी चिंचवड इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये जॉईन झालो आणि ते कॉलेज स्थापन होण्यामध्ये भेगडे साहेबांचा सिंहाचा वाटा आहे। शिरगाव येथील त्यांनी 20 एकर जमीन संस्थेच्या पिंपरी चिंचवड संस्थेच्या नावाने रजिस्टर करून दिल्यामुळे AICTE तर्फे त्या कॉलेजला परवानगी मिळाली। हे फार मोठं कार्य त्यांनी त्यांच्या आयुष्यात केलं। ते छोटं झाड म्हणून लावलं। आज पिंपरी चिंचवड कॉलेज एक मोठी संस्था झाली आहे आणि त्या कॉलेजसाठी सुद्धा प्रचंड प्रयत्न केलेले आहेत। ते मी स्वतः अनुभवलेलं आहे आणि ह्याचं सगळं श्रेय कृष्णरावजी भेगडे साहेबांना जातं। हे मी मुद्दाम इथे नमूद करू इच्छितो। या भागाची सर्व उन्नती करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे आणि सामाजिक कार्याबरोबर शिक्षणाबद्दल त्यांचं अफाट प्रेम होतं आणि त्यांना एक माहिती होतं की शिक्षण जर व्यवस्थित डेव्हलप झालं तर बाकी सगळ्या गोष्टी व्यवस्थित डेव्हलप होतात। त्याच्यावर त्यांची गाढ श्रद्धा होती आणि आज आपण पाहतो आहे की तळेगाव एरियामध्ये शिक्षण असल्यामुळे इंडस्ट्री सुद्धा फार मोठ्या प्रमाणामध्ये आल्या आहेत
रोजगार निर्माण झाले आहेत आणि एकंदरीत सगळीच म्हणजे प्रगती झालेली आहे मी ह्या मागच्या 25 वर्षांमध्ये पाहतो आहे. आणि दुसरं म्हणजे माझा मुलगा आणि माझ्या इंजिनिअरिंग कॉलेजचा ड्रायव्हर एकदा मुंबईला जात होते आणि आपल्या म्हणजे टोल नाक्याजवळ त्याचा ॲक्सिडेंट झाला आणि 3 पलट्या घेऊन गाडी खड्ड्यात पडली. आणि त्यावेळेस मला फक्त बेकरे साहेबांचं नाव आठवलं आणि मी त्यांना फोन केला आणि त्यांनी, तुम्हाला विश्वास बसणार नाही, स्वतःचा मुलगा काय त्याच्याही पेक्षा जवळचं नातं आहे असं समजून पोलीस डिपार्टमेंट त्यांच्या जावयाला त्यांच्याकडच्या सगळ्या लोकांना तिथे पाठवलं. त्यांना गाडीतून काढलं आणि मला कळवलं की तुमचा चिरंजीव आणि ड्रायव्हर दोघेही व्यवस्थित आहेत, काळजी करण्याची कारण नाही. आणि त्यांनी त्यांना म्हणजे घरी आणून सोडलं त्यांच्या व्यक्तींनी. ही जर बाब पाहिली तर हा माणूस किती हृदयी होता त्याची आपल्याला जाणीव होईल. मागच्या वर्षी म्हणजे जेव्हा युनिव्हर्सिटीचं स्थापना झाली त्यावेळेस मी सत्यनारायणच्या पूजेला आलो होतो देसाईंच्या बरोबर. तर तेव्हा मी इथे आलो. इथे आल्यानंतर माझी इच्छा झाली की बेकरे साहेबांना भेटावं. तर मला सांगण्यात आलं की त्यांची प्रकृती बरी नसल्यामुळे ते कोणाला सध्या भेटत नाही. पण मी देसाईंना आग्रह केला की आपण फक्त बोलून पहा, ते जर हो म्हणाले तर आपण जाऊ. आणि मला स्वतःवरच विश्वास बसेना की त्यांनी यायला सांगितलं आणि अर्धा तास मन मोकळेपणाने बोलले आणि तो माझ्या भेटी त्यांचा आशीर्वादच होता असं मला वाटलं. आणि मी धन्य झालो. एवढ्या मोठ्या माणसाचं साध्या माणसावर एवढं प्रेम असावं. ही व्यक्ती आघात म्हणजे कर्तबगारीची होती आणि त्या मावळ भागामध्ये त्यांनी जे कार्य केलं आहे ते अवर्णनीय आहे. एवढंच बोलून त्यांच्या आत्म्यास सद्गती लाभो एवढी ईश्वराजवळ प्रार्थना करतो आणि मी 2 शब्द सांगतो. आणखी एक माझी विनंती आहे की NS मुजुमदार पॉलिटेक्निकचे पहिले प्रिन्सिपॉल म्हणून इथे जॉईन झाले. ते कालपर्यंत दवाखान्यात होते. मी त्यांना तिथे घेऊन येणार होतो पण ते येऊ शकत नाही. म्हटल्यानंतर मी त्यांना विनंती केली की तुमचं एवढं योगदान ह्या संस्थेमध्ये आहे, सगळ्या ट्रस्टीची अगदी घरगुती संबंध असल्यासारखे आहे, तेव्हा आपण काहीतरी मला व्हॉट्सॲपवर मेसेज पाठवा, मी तुमचे 2 शब्द तिथे वाचून दाखवतो. त्यांनी लिहिलेलं त्यांचं मनोगत मी आपल्याला वाचून दाखवायचा प्रयत्न करतो त्यांच्या शब्दात. माननीय माजी आमदार श्री कृष्णराव भेगडे यांच्या निधनाचे वृत्त समजून फार दुःख झाले. त्यांचा मला परिचय आणि फार जवळचा संबंध 1998 पासून आजपर्यंत होता. ते स्वतः निष्ठावान राजकारणी होते. मावळ भागामध्ये जनतेवर त्यांचा फार मोठा प्रभाव होता. ते नूतन महाराष्ट्र विद्याप्रसारक मंडळाचे सर्व होते. त्यांच्या सहवासातील पुष्कळ आठवणी उचंबळून आल्या आहेत. त्यांचे अंत्यदर्शन मला घेता आले नाही आणि ह्या सभेलाही प्रकृती बरी नसल्यामुळे येता आले नाही, त्याबद्दल विशेष खंत वाटते. राजकारणात योग्यता असूनही मानाचे पद मिळाल्याची खंत न बाळगता त्यांनी राजकारण केले आणि शेवटी लोकमान्य टिळकांनी स्थापन केलेल्या शिक्षण संस्थेचा आज वटवृक्षामध्ये म्हणजे बदल झाला आहे. त्यांचे संपूर्ण श्रेय मी भेगडे साहेबांना देतो. शिक्षण महर्षी अशा माननीय भेगडे साहेबांच्या स्मृतीला माझे नम्र अभिवादन. ना श्री मुजुमदार. आपल्याला एक आध्यात्मिक शब्द माहीत आहे, निरंजन. म्हणजे एखाद्या व्यक्तीकडे पाहताना त्यावरती कुठली रिॲक्शन न घेता, प्रतिक्रिया न व्यक्त करता, जसं लहान मुलं बघतं ना तसं
तर भेगडे साहेब तसेच होते. लहान मोठा गरीब श्रीमंत कुठला भेदभाव त्यांच्याकडे नव्हता. अतिशय नम्रपणे बघायचे. त्यांच्याबद्दलच्या भावना 1-2-3 मिनिटात मी व्यक्त करतो. मुळात मला त्यांच्यासाठी प्रार्थना घ्यायची आहे का, थोडंसं आध्यात्मिक बोलतो अगदी 2-3 मिनिटातच. संपूर्ण विश्वामध्ये जे काही जिवंत कार्य चालतं ते परमेश्वरी शक्तीकडनं, चैतन्याकडनं चालू असतं. उदाहरण झालं तर जमिनीत टाकलेलं बी, फुलाचं फळ होणं, आपलं हृदय चालू आहे, आपला श्वास चालू आहे. तर ही जी शक्ती जशी सगळीकडे पसरलेली आहे तशी आपल्या आतमध्ये आहे. ती ज्यावेळी मातेच्या उदरामध्ये गर्भ 3 महिन्याचा असतो तेव्हा तो मासाचा गोळा असतो, जिवंत नसतो. त्याला जागृत करण्यासाठी परमेश्वरी चैतन्य त्या गर्भाच्या कालावरती आघात करतं. शरीरामध्ये त्या शक्तीचा प्रवेश होतो. 7 चक्र, कुंडलिनी शक्ती आणि हृदयामध्ये आत्मा, अशा प्रकारे स्थापना होऊन तो गर्भ जिवंत होतो. ज्यावेळी मनुष्याचा मृत्यू होतो त्यावेळी आपल्या शरीरात जे 7 चक्र, ज्याला प्लेक्सस म्हणतात मेडिकल सायन्समध्ये, त्या 7 चक्रावरती जीवात्मा असतो. पाठीच्या कणाच्या शेवटी माकडामध्ये कुंडलिनी शक्ती, हृदयामध्ये आत्मा. ज्यावेळी मृत्यू होतो त्यावेळी जो आत्मा आहे तो परमात्म्यामध्ये विलीन होतो, चैतन्यामध्ये. ही कुंडलिनी शक्ती आणि जीवात्मा हे एकत्रितपणे आपल्या शरीरातून बाहेर पडतात आणि हे शरीर पंचमहाभूत तत्वामध्ये विलीन होतं. कुंडलिनी शक्ती आणि जीवात्मा या अंतरिक्षामध्ये प्रवास करत असतात. त्यांना पुढचा जन्म घ्यायचा असतो. जेव्हा आपण एखाद्या व्यक्तीसाठी जास्त दुःख व्यक्त करतो किंवा त्याचं चित्त आपल्याकडे अडकून ठेवतो, त्याला जर पुनर्जन्म घ्यायचा असतो, त्याचा प्रयत्न तो असतो, तर तो इथं अडकला जातो. तर त्याला त्यांचा चांगला पुनर्जन्म मिळावा यासाठी आपल्याला या ठिकाणी प्रार्थना करायची आहे. आपण सर्वांनी आपलं चित्त, लक्ष थोडंसं हृदयामध्ये आणूया. सर्वांनीच आत्माचा वास त्या ठिकाणी हृदयातून प्रार्थना करू. परमपूज्य श्री गणेशा, कैलासवासी श्री कृष्णराव भेगडे यांना आपल्या परमकृपेत त्यांच्या आत्म्याला शांतता मिळू दे, त्यांच्या आत्म्याला सद्गती मिळू दे. त्यांचा जो काही पुनर्जन्म होणार आहे तो आपल्या परमकृपेत एका संतुलित कुटुंबामध्ये या ठिकाणी त्यांना आनंद, समाधान, शांतता मिळेल अशा ठिकाणी होईल. त्यांच्या पुढील आयुष्याचं कल्याण होईल. आणि हे सर्व आम्ही आपल्या श्री गणेशा आपल्या पवित्र चरणी शुद्ध इच्छा व्यक्त करतो. एवढंच मला सांगायचं होतं. नमस्कार. चेहरों से पता नहीं चलता दिल के गहरे जख्मों का. चेहरे से पता नहीं चलता दिल के गहरे जख्मों का. कोई साहिल पे खड़ा क्या जाने समंदर कितना खड़ा है. कोई साहिल पे समंदर किनारे खडे वो क्या जाने समंदर कितना गहरा है. असे उत्तुंग व्यक्तिमत्व असलेले मावळ भूषण आदरणीय कृष्णरावजी भेगडे साहेब अल्पशा आजारानं त्यांचं निधन झालं. आज ते आपल्यामध्ये नाही, परंतु माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये सुद्धा त्यांचा असा ठसा बसलेला आहे का ज्यामुळे मला सुद्धा सामाजिक काम करण्याची आवड निर्माण झाली. त्यामध्ये समाजाप्रती असो, कामगाराप्रती असो, त्यांचं नेहमी मार्गदर्शन लाभलेलं आहे. राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांनी वेळोवेळी त्या ठिकाणी मार्गदर्शन केलंय. नॅशनल हिवीच्या बाबतीत जर म्हणायचं असेल तर शेवटच्या क्षणापर्यंत ते याचा आढावा घेत होते की कंपनी कधी चालू होणार, कामगारांना त्यांचे पैसे कसे मिळणार. संबंधित अधिकाऱ्यांना ते फोन करून त्या ठिकाणी बोलत होते. अशा पद्धतीनं एक उत्तुंग व्यक्तिमत्व जे सर्व क्षेत्रामध्ये अग्रेसर असणारे आज आपल्यामधून निघून गेले. मी
मावळ तालुका मुस्लिम समाजातर्फे, नॅशनल हेवी कामगार संघटनेतर्फे, व्यवस्थापनातर्फे आणि आमदार कृष्णराव भेगडे नागरी पत्र संस्था यांच्यातर्फे साहेबांना आदरांजली वाहतो आणि थांबतो। आज आपण या ठिकाणी आपल्या सर्वांचे आवडते नेते कृष्णराव भेगडे यांना आपण श्रद्धांजली वाहण्यासाठी या ठिकाणी सर्व उपस्थित झालो आहोत। भेगडे साहेब हे नेते तर होतेच, आता बऱ्याच लोकांनी सांगितलं की ते शिक्षण महर्षी होते। मुळात म्हणजे भेगडे साहेबांनी आपल्या जीवनात सगळ्यात पहिल्यांदा ते शिक्षक म्हणून, ते मास्तर म्हणून याला मला वाटतं आंबेगाव ठिकाणी ते शिक्षक असल्यामुळं त्यांना शिक्षकाचा अतिशय म्हणजे अनुभव असल्यामुळं त्यांनी शिक्षण क्षेत्र हे अतिशय आवडीने निवडलं आणि म्हणून ते या मावळ तालुक्याचे शिक्षण महर्षी झाले। कारण भेगडे साहेब 1972 साली जनसंघाकडनं पंथी घेऊन उभे होते, त्या पंथीला देखील आम्ही मतदान केलं होतं। कारण त्याच्यानंतर 72 ते तो कालावधी 5 वर्षाचा त्यांना कालखंड मिळाला, त्यावेळेस त्यांची आणि शरद पवारांची अतिशय मैत्री चांगली झाली आणि त्याच्यामध्ये त्यांना अजून एक गोष्ट सांगायची होती की आमच्या तळेगावामध्ये ज्यावेळेस जनसंघ आणि काँग्रेस अशी भांडणं जेव्हा झाली होती त्यावेळेस गोळीबार झाला होता। जनसंघाच्या लोकांना 45 लोकांना आरोपी झालेले होते। त्यामध्ये बाबा भिडे वकील यांनी कृष्णराव भेगडेला सांगितलं मला साथीला 3 वकील लागणार आहेत, त्यांचे 30,000 रुपये द्या आणि आता निकालाची केस सांगतो की त्याच्यामध्ये 14 लोकांना तरी 7 वर्षाची सक्त मजुरी होईल। मग भेगडे साहेबांनी सरकार लेवलला, तेव्हामध्ये चंद्रकांत शेट्टी आहेत, सरकार लेवलला ही केस मिटवली आणि पवार साहेबांची त्यांनी संगत धरली। पण पवार त्यांनी नंतर यशवंतराव चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये आपल्या सुभाष मार्केटमध्ये काँग्रेसमध्ये प्रवेश केला, पण काँग्रेसमध्ये प्रवेश केला तर मावळ तालुक्याचा काही तोटा झाला नाही, फायदेच झाले। मग आपल्या इथले टाकळीची इंडस्ट्री असेल, उर्शेची असेल, आता आयुषची सांगितलं की नॅशनल हेवी असेल, सगळ्यात महत्वाचं सांगतो पाण्याची इतकी बोंबाबोंब होती या दिवला म्हणा, आळंदीला म्हणा आणि त्याच्यावरती बस असणाऱ्या सगळ्या वसाहती हे उपसांचं धरण पवार साहेबांच्या वेळेस भेगडे साहेबांनी करून घेतलं। त्यानंतर मेडिकल कॉलेज हे भेगडे साहेबांनी आणलं, साखरेचा कारखाना हा भेगडे साहेबांनी आणला, मला तो नवले साहेबांच्या ताब्यात दिला। पण हे मेडिकल म्हणून त्यांना जे नवजले जाते की ते शिक्षण महर्षी म्हणून, तर शिक्षण महर्षी नाही तर सर्व गुण संपन्न अशी व्यक्ती म्हणतो हे कृष्णराव भेगडे आपल्या ते होऊन गेले आणि सगळ्यांना त्याची खंत राहील की ते आपल्यातनं गेल्यामुळं आपल्याला स्वाभाविकपणाने त्यांच्या सगळ्या आठवणी काढता येतील। मी या ठिकाणी बुलंद करणारे या व्यासपीठामध्ये जन्मलेले सर्व मान्यवर, आज या ठिकाणी मावळ तालुक्याचे भूषण, गुरुतुल्य, पितृतुल्य असे आदरणीय भेगडे साहेबांच्या निधनाचा शोकसभेसाठी आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत। भेगडे साहेब आणि आदरणीय आमचे वडील नानासाहेब यांना आम्ही लहानपणापासून पाहत आलो आहोत। भेगडे साहेबांच्या बद्दल बोलायचं झालं तर माझं वय फार लहान आहे, तरी सुद्धा संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याची उभारणी असेल किंवा पुणे जिल्ह्यातील त्या काळचं राजकारण असेल तर नानासाहेब आणि भेगडे साहेब ह्या एका नाण्याच्या 2 बाजू समजल्या जातात। अशा ह्या भेगडे साहेबांच्या जाण्याने नवले कुटुंबियांचं ज्याप्रमाणे हानी झाली, संत तुकाराम सहकारी कारखान्याच्या मार्गदर्शकाची आणि एक फार मोठी हानी झालेली आहे। त्याचप्रमाणे
आदरणीय राजश्रीताई व भेगडे कुटुंबीय यांची जी काही हानी झालेली आहे, या सर्वांना, या सर्वात मौल्य कुटुंबीय दुःखात समावेश आहे. तरी मी आपल्या सर्वांच्या इथे राजश्रीताई तसेच भेगडे कुटुंबीय, या उद्या तरुणाचं वय आहे अवघड 80 वर्ष. होय, तरुणाला लाजवेल अशी तत्परता या माणसामध्ये. संपूर्ण मावळ प्रांतामध्ये असा एकही माणूस मिळणार जो या व्यक्तीला ओळखेल. शिक्षण महर्षी अजातशत्रू कृष्णराव धोंडीबा भेगडे. नमस्कार. नमस्कार विलासजी. 80 वर्षाच्या या म्हाताऱ्याला एक उंद वय दिलं, धन्यवाद आपल्याला. सर माफ करा, पण काय सांगू, तरुणालाही लाजवेल असं कार्य तुम्ही यावेळेस करताय. मला 80 वर्षाचा तरुण आणि मुद्दा तळेगाव दाभाडे हे माझं गाव, माझ्या जन्माचा. माझा जन्म झाला 10 ऑगस्ट 1926 साली. पण तो दिवस जो आहे तो गोकुळाष्टमीचा होता आणि म्हणून माझं नाव लहानपणी कृष्ण ठेवण्यात आलं. तो माझ्या वयाच्या 1 वर्षाच्या आत माझ्या मातेचा मृत्यू झाला. कदाचित या संदर्भामध्ये एक साथ होती, मी आईला या संदर्भात पाहू शकलो नाही. आईचा चेहरा मला माहीत नाही. अशा एका स्थितीमध्ये माझा जन्म आणि माझ्या जीवनाची त्यानंतरची वाटा, या गंगूबाई या माझी चुलती, या चुलतीने माझ्या आईच्या पट्ट्यात माझी वाढ केली. माझं लालन पालन संगोपन शिक्षण या मातेने केलं असं आमच्या सरांच्या डोळ्यामध्ये पण त्याच भावाने दिसत आहे. डोळ्यांच्या कडा उलावलेल्या. याचं कारण असं की माणूस 80 वर्षाचा, 90 वर्षाचा, 100 वर्षाचा होते, जिथं आई हा विषय येतो तिथं माणूस पुन्हा एकदा लहान होऊन जातो, बालपण आठवतो. या बालपणीच्या आठवणीत आमचे कृष्णराव काका सुद्धा रमले तर त्यात नव्हत नाही. तळेगाव दाभाडे इथे शाळा चौक म्हणून आजही जो प्रसिद्ध आहे, त्या शाळा चौकामध्ये असलेल्या प्राथमिक शाळेमध्ये माझ्या शिक्षणासाठी नाव नोंदवलं. तर हा मुलगा काहीतरी हुशार आहे. तिथून एकदम चौथीमध्ये, तिसरी न करता चौथीमध्ये मला पुढे नेलं. अच्छा, म्हणजे दुसरी आणि तिसरीची परीक्षा एकदम आणि 4थ्या वर्गामध्ये तळेगाव दाभाडे सारख्या ऐतिहासिक ठिकाणी, जिथे दाभाडे सेनापतींचं अस्तित्व होतं, अशा ठिकाणी पुन्हा एक ऐतिहासिक निर्णय सरांनी घेतला त्यावेळेला आणि दुसरीतून थेट 4थीत प्रमोशन दिलं. ही होती त्यावेळीची पद्धत आणि हे होते गुरुजन. माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मी फर्ग्युसनमध्ये पदवी प्राप्त करण्यासाठी फर्ग्युसनला प्रवेश घेतला. फर्ग्युसनला जायचं, क्लास संपल्यानंतर सायकल स्टँडला लावायची आणि रेल्वेने प्रवास करून तळेगावला यायचं. हा जीवनातला सायकलचा प्रवास माझ्या जीवनामध्ये कायमस्वरूपी आठवणीचा राष्ट्रीय RSS बरं यामध्ये आम्हा मंडळींना यामध्ये कामामध्ये गुंतवण्यात आलं. निवडणुकीच्या कामात लहान वयामध्ये शिक्षण घेत असताना त्याच्यामुळे आम्हाला तिथं संघाच्या शाखेवर जाण्याचा योग आला. तर तुम्ही कुमार गटात जायला सुरुवात केली. बरोबर. हे बाळ कडू तुम्हाला अगदी लहानपणापासून. मी जर सांगितलं यामध्ये की मी 3य वर्ष संघ शिक्षित आहे, त्या निवडणुकीमध्ये माझ्या कामाचा रोल पाहून या नियोजनाची सगळी जबाबदारी जी आहे ती माझ्याकडे जनसंघाने सुपूर्द केली. खऱ्या अर्थानं बघितलं तर सगळीकडे जी धूम होती ती काँग्रेसची होती. लाट, इंदिरा लाट त्याने 20 कलमी कार्यक्रम जाहीर केला. 20 कलमी कार्यक्रम. आणि या इंदिरा लाटेच्या विरुद्ध, म्हणजे कायम प्रवाहाविरुद्ध पोहणारा आमचा काका, आमचे सर, आमचं दैवत कृष्णराव भेगडे पुन्हा एकदा प्रवाहाच्या विरुद्ध फिरवलं. जनसंघाच्या तिकिटावर आमदार पुन्हा एकदा आपला शरदराव पवारांच्या बद्दल आपण मला विचारलं. 72ला निवडून गेल्यावर त्यांनी माझ्याशी खूप चांगली सलगी त्यामुळे आमची झाली, माहिती वाढवली. आवडमधनं वाहणाऱ्या पवना नदी, इंद्रायणी नदी, अंगला नदी यावर झालेली धरणं जी आहेत, मी माझा जो कालखंड आहे विधानसभा म्हणून कामकाज असतात त्या कालखंडात मंजूर झालेली आहे. वा.
वडीवळे मोठं धरण यामध्ये झालंय, आंध्रा धरण झालेलं आहे, आरटी बंधारा झालेला आहे, उद्भाचं मोठं धरण झालेलं आहे. हे सगळं तुमच्या माळवंडी माझ्या कालखंडात धरण झालेलं आहे. पवनेवर 28 लिफ्ट इरिगेशनच्या शेतीला पाणी हे वसंतदारांनी आमच्या सांगण्यावर आमच्याकडे मंजूर केलेली आहे. त्यामुळे आता तिचं क्षेत्र खूप वाढलं आहे. शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आर्थिक परिवर्तन आलं. तळेगावला नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ म्हणून जी संस्था आहे, 1974 सालापासून माझा त्या संस्थेशी संबंध आहे, हा विषय आहे. परंतु अलीकडच्या एक 10 वर्षाच्या कालखंडामध्ये माझ्याकडे अध्यक्षपदी या कामाचं आहे. पैसा फंड आणि तो राजमालाचं उत्पादन त्यावेळेला तिथे होत होतं. त्यांच्या कामगारांसाठी पैसा फंड प्राथमिक शाळा त्या काळामध्ये सुरुवातीला ते फ्लो करून फुगवणे आणि त्यातनं कलाकृती निर्माण करणे हे तंत्रनिकेतन सुरू केलं मार्केटिंग तळेगाव. सुवर्ण महोत्सव 50 वर्षानंतर झाला. भाऊसाहेबांनी केलेल्या कामाची दखल घेऊन एकूण साहेबांनी 75 वर्ष पूर्ण होत असताना शरद पवार साहेबांनी या कामामध्ये आम्हाला जे काही सहकार्य केलेलं आहे ते अविस्मरणीय आहे. आणि मेडिकल कॉलेज 1995 साली सुरू झालं. आज तिथं इनटेक कॅपॅसिटी प्रतिवर्षाची विद्यार्थ्यांची 150 आहे. शालेय काय यांनी तुम्हाला जो सपोर्ट केला तो किती वाखाणण्याजोगा होता. असं हे सार्वजनिक जीवनामध्ये काम करणाऱ्या मंडळींच्या घरी या संदर्भामध्ये व्यथा आणि कथा आहे. या सगळ्यांच्या रमणीय आहे. सगळ्या आपल्याला पूर्ण समाधान करता येत नाही घरातल्या मंडळींचंही तितकंच खरं आहे. परंतु आमची मंडळी यामध्ये कसं आहे, मी करत असलेल्या कामाच्या संदर्भामध्ये समाधान मानून प्रपंचामध्ये प्रपंच सांभाळणे, लोकांची या संदर्भात आलेल्या अभ्यागतांची म्हणजे त्यांचं स्वागत करणे, चहापान असेल, खाणंपिणं असेल, जेवण खाणं, कष्ट करून सांभाळण्याची तिची प्रवृत्ती आणि तिची मनस्थिती शेवटपर्यंत राहिली आहे. आमची कन्या यामध्ये ती शिक्षणाच्या संदर्भामध्ये इंग्लिश माध्यमातून B.Com पर्यंत शिकली. वाडिया कॉलेजला जाऊन ती आता विवाहित आहे. मला 2 नाती आहे. अरे वा. माझी जवळ राजेश म्हस्के की या वयाच्या मला वाटतं आता 81 80 पूर्ण झाले, 81 पदार्पण झालेले, 81 पदार्पण झालं. नवीन पिढीला काय सांगाल राजकारणात येण्याविषयी, समाजकार्याविषयी, समाजाविषयी? सर्वांना वरदान मिळालंय परमेश्वराचं, ते उच्च कोटीच्या स्मरण. कदाचित मला माझ्या जन्माचं साल आठवणार नाही, सर्वांना प्रत्येक गोष्टीचं साल माहिती आहे. 1957 साली काय झालं, 1942 साली काय झालं, 36 साली काय झालं, 58 साली काय झालं. कमाल आहे, कमाल आहे. म्हणून साहेब मी नतमस्तक होतो, पराभूत होतो तुमच्या समोर. पराभूत कैलासवासी कृष्णराव भेगडे साहेब हे शब्द उच्चारताना माझ्या हृदयाला 1000 काटे टोचतात. पण ज्या कृष्णरावांच्या बरोबर मनमोकळ्या गप्पा मारण्याची आम्हाला सवय झाली होती, त्याला कैलासवासी म्हणून हाक मारावी लागते, हा काळाचा महिमा आहे. माझा आणि भेगडे साहेबांचा 50 वर्षांचा स्नेह. तळेगावात आलो त्यावेळेला मला आठवतं की मी पुण्याला नोकरीला जात असे लोकलनी, आणि कृष्णराव सुद्धा हातामध्ये कातडी बॅग घेऊन असे यांचे. आम्ही दोघेही फर्स्ट क्लासमध्ये बसायचो, गप्पा मारत मारत पुण्याला जात असे. पुढच्या काळामध्ये भेगडे साहेबांचा अनेक प्रसंगामध्ये माझा संपर्क आला. मी एक पत्रकार आहे आणि मी वर्तमानपत्र चालू करतो हे म्हटल्यानंतर मला अत्यंत अभिमान वाटतो, अत्यंत आदर वाटतो, कृतज्ञता भावना व्यक्त करावीशी वाटते. सर्व वक्ते आता सांगतायत त्याप्रमाणे कृष्णरावनी जी मदत केलेली आहे माझं वर्तमानपत्र चालू करणं आणि ते पुढे चालू राहणं, त्याची कृतज्ञता मी माझ्या आयुष्यात कधीच विसरू शकणार नाही. माझ्या वैयक्तिक जीवनामध्ये वाटचाल करत असताना कृष्णरावला मी गुरुस्थानी मानलेलं होतं. याचं कारण असं होतं की मी डोळसपणाने त्यांच्याकडे पाहत असे. अनेक राजकीय नेत्यांचा माझा संबंध आला.
कैलासवासी यशवंतराव चव्हाण यांच्यावर मी अनेक वेळा होतो, वसंत दादा पत्रकार म्हणून मी फिरलो दादांच्या बरोबर सुद्धा. पण मला असं वाटतं की राजकारण उत्तम दर्जाचं सुसंस्कृत कसं असावं याचा जो एक आदर्श यशवंतराव चव्हाणांनी घालून दिला, ती परंपरा पुढे चालू ठेवणारा एकमेव नेता म्हणजे माननीय कृष्णराव भेगडे. एवढं व्यापक आणि वैचारिक अशी भूमिका असलेलं नेतृत्व माझ्या पाहण्यात कधीच आलं नाही. कृष्णरावजी मी सांगितलं की मी अंबर चालू करतोय, अगदी 37-38 वर्षापूर्वीचा मला काळ आठवतो. त्यावेळेला कृष्णरावनी मला जे प्रोत्साहन दिलं, जी मदत केली, जे प्रोत्साहन दिलं, ते आजही माझ्या पूर्णपणे अंतःकरणात भरून राहिलेलं आहे. वर्तमानपत्र चालू करत असताना वृत्तपत्रांना स्थानिक स्तरावरती काम करताना आर्थिक अडचणी असताना त्यांना जाहिराती दिल्या पाहिजेत, हा विचार समजून घेऊन कृष्णरावनी सुरुवातीपासूनच अंबरकडे सहानुभूतीपूर्वक दृष्टिकोन ठेवून वेगवेगळ्या संस्थांच्या जाहिराती देऊन प्रोत्साहन देण्याचं धोरण ठेवलं. असे अनेक प्रसंग माझ्यावरती येऊन गेले. आपल्याला माहिती आहे की पत्रकाराला वाटचाल करणं ही सोपी गोष्ट नाही आणि ग्रामीण भागातून वाटचाल करणं फार कठीण. अशा असंख्य संकटाच्या आणि अडचणीच्या वेळेला मी कृष्णरावांच्याकडे गेलो आणि त्या प्रत्येक वेळेला कृष्णरावांनी मला त्या अडचणीतनं वाचवलेलं आहे. मला नेहमी असं वाटतं की जे काही राजकारण आहे ते राजकारण जर उत्तम दर्जाचं व्हायचं असेल तर यशवंतराव चव्हाणांनी घालून दिलेली परंपरा सांभाळणारे कृष्णराव भेगडे यांच्यासारखे जे अद्वितीय नेते आहेत, त्या नेत्यांचं मार्गदर्शन समाजाने घेतलं पाहिजे. विशेषतः आजच्या राजकारण्यांनी तर निश्चितच घेतलं पाहिजे. एक वचन आहे वेदांचं आणि उपनिषदांचं, सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखम् आप्नुयात्. सर्वांचं कल्याण झालं पाहिजे, सर्वांचं भलं झालं पाहिजे, हा जो विचार आहे, हा विचार अंमलात आणणारे नेते म्हणून आम्ही कृष्णरावजी भेगडे यांच्याकडे पाहत होतो. कृष्णरावनी केलेली मदत कोणत्या क्षेत्रामध्ये कृष्णराव नाही. मी माझ्या अंबरमध्ये लिहिलेला होता, उद्या आमचा अंक येतोय की कृष्णराव गेल्यानंतर या मावळातल्या प्रत्येक घराघरात दुःख झालेलं आहे. आपल्या घरातला कोणतरी वडीलधारी मनुष्य गेला असं दुःख प्रत्येकाला झालेलं आहे. कृष्णराव भेगडे यांचा एकच विचार मी सांगतो, जास्त सांगायचं काही कारण नाही, अनेक वक्त्यांना बोलायचं आहे, पण जो मला अत्यंत आदर्श वाटला पत्रकार म्हणून, तो विचार असा आहे की सर्वांनी एकत्र येऊन जर कारभार केला तर स्थानिक स्तरावरचे प्रश्न सुटतात आणि मतभेद शून्यावरती येतात. ही अभिनव कल्पना कृष्णरावनी ह्या मावळात मांडली, पुणे जिल्ह्यात मांडली, राज्याला प्रसिद्ध केली आणि तिचं अनुकरण राज्याच्या नेत्यांनी आणि राष्ट्राच्या नेत्यांनी करावं अशी अभिनय स्वागतार्ह अशी कल्पना कृष्णरावनी मांडली. ती अंमलात आणून दाखवली ती अशी की स्थानिक स्तरावरती काम करत असताना आपण आपले पक्षीय मतभेद विसरून जाऊ, सर्वांनी एकत्र येऊ आणि आपण कारभार करू. आणि हे फक्त बोलून थांबले नाही कृष्णराव, त्यांनी ते अंमलात आणून दाखवलं. त्याचा उत्तम नमुना म्हणजे संत तुकाराम सहकारी साखर कारखाना, इंद्रायणी विद्यामंदिर, तळेगाव जनरल हॉस्पिटल, नूतन महाराष्ट्र विद्याप्रसारक मंडळ, जिथे जिथे कृष्णरावांचा स्पर्श झालाय त्या प्रत्येक ठिकाणी आपण सर्वांनी एकत्र येऊन कारभार करू. हा जो अभिनव विचार भेगडे साहेबांनी मांडला त्याचं अनुकरण जर आज महाराष्ट्राच्या राजकीय नेत्यांनी केलं तर आज जे प्रश्न दिसत आहेत ते प्रश्न शून्यावर येऊ शकतील असं माझं वैयक्तिक मत. अशा उत्तम प्रकारचा विचार. आणखी सर्वात महत्वाची त्यांची भूमिका म्हणजे आता वय झालेलं आहे हे लक्षात घेऊन ज्या ज्या संस्था कृष्णरावांच्या हातात होत्या त्या त्या संस्था कर्तबगार तरुण माणसांच्या हाती सोडून ते रिटायर्ड. हा विचार जर सर्वांनी अंमलात आणला तर आमच्या या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये जे काही मतभेद आहेत ते लवकरात लवकर संपुष्टात येते आणि सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःखम् आप्नुयात् हे जे वेदोपनिषदांचं वचन आहे ते अंमलात येऊन संपूर्ण समाज सुखी झालेला आपल्याला पाहायला मिळेल. सन्माननीय कृष्णरावजी भेगडे गेलेले आहेत, त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभो अशा तऱ्हेची प्रार्थना साखवळकर कुटुंबीय, साप्ताहिक अंबरे वृत्तपत्र, तळेगाव दाभाडे शहर पत्रकार संघटना, वानप्रस्थाश्रम, रूडसेट संस्था, बालगंधर्व संगीत रसिक मंडळ, बहुभाषिक ब्राह्मण संघ आणि सर्व संस्था
ज्या ज्या संस्थांना कृष्णरावांचा परिसर स्पर्श झालेला आहे अशा सर्व संस्थांच्या वतीने मी त्यांच्या स्मृतीला विनम्र अभिवादन करतो आणि परमेश्वराने त्यांना चिरशांती देवो अशा तऱ्हेचे. मावळचे भारतीय विद्यार्थी ज्यांनी मावळामध्ये सर्व क्षेत्रामध्ये आपला ठसा उमटवला नाही तर एक स्वतःच्या कार्याची मुहूर्तमेढ होऊन सर्व समाजाला एकत्र कसं करायचं, सर्व पक्षांना एकत्र कसं करायचं त्याचं मूर्तिमंत उदाहरण आणून देत त्यांच्या पावलावरती पाऊल टाकून आज अनेक लोक कामं करत आहेत. आता काही त्यांच्याकडच्या खूप चांगल्या आठवणी आहेत. इंद्रायणी महाविद्यालय त्यांनी ताब्यात घेतलं होतं, नुकतंच सुरू झालं होतं. 5-10 वर्ष गटाचा व्यवहार केल्यानंतर हळूहळू नवीन जागेमध्ये गट शिफ्टिंग झालं. मी जस्ट माझं एज्युकेशन संपून तळेगावात आलो होतो आणि एक दिवशी अचानक केशवराव, कृष्णराव आणि सुरेशभाई घरी आले. किराणा मालाचं दुकान होतं आमच्या गार्डनिंगमध्ये. वयवर्ष माझं 30 असेल. सामाजिक कामात काम करत होतो. लहानशा माध्यमातून खूप चांगलं काम तळेगावात चाललं होतं. अचानक आम्हाला सगळ्यांना आश्चर्याचा धक्का बसला. वडिलांचे मित्र होते ते. वरती गेलो, चहा पान झाले. ते म्हणजे दीपक ह्यात फॉर्म भर. मला कसला फॉर्म की मी 35 वर्षापूर्वी गोष्ट होती. 35 पण नाही, 40 वर्षापूर्वी. म्हटलं आता इंद्रायणी महाविद्यालयामध्ये तुला ट्रस्टी म्हणून घेतला आहे. 40 वर्षापूर्वी. माझा एज्युकेशनचा काही संबंध नाही. मी त्या फील्डमध्ये काम करत नव्हतो. जी चर्चा झाली ते म्हटलं आम्ही आता नवीन पिढीला ह्यामध्ये इन्व्हॉल्व करून घेतो आहोत एज्युकेशनच्या माध्यमातून. आणि माझ्या आयुष्याला जर कुठलं ओळख मिळालं असतं ते ओळख मिळालं. इंद्रायणी महाविद्यालयामध्ये आजही मी कार्य करत आहे. रामचंद्र अप्पांच्या नेतृत्वाखाली. पण त्याच्यातून जी शिक्षणाची गोडी निर्माण झाली, चिंचवडला प्लॉट घेतला आणि सगळ्यात प्रथम मी आमदारांकडे गेलो. ट्रस्ट मंडळ फॉर्म करतोय, मला तुम्ही ट्रस्टी म्हणून पाहिजे आहे. तर म्हटलं नाही दीपक, मी तळेगावात राहणार आहे, तू तुझं काम कर, चांगलं काम करतो. तुझं नाही, मला तुम्ही ट्रस्टी म्हणून पाहिजे. मला आज माझ्या आमदार कृष्णराव भेगडे, कमला एज्युकेशन सोसायटी जी चिंचवडला प्रतिभा ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट आहे त्याच्यामध्ये ट्रस्टी म्हणून कार्यरत आहे. अनेक अडचणी आल्या आणि प्रत्येक अडचणीला ज्यावेळेला आम्ही आप्पांकडे यायचो ते अडचणीशी 5 मिनिटात दूर करायचे आणि आम्हाला दिलासा द्यायचे. राजकारणामध्ये काम करत असताना राजकारणाच्या जागी आणि समाजकारण करत असताना राजकारणाचे जोडे उंबरठ्याच्या बाहेर हे मूर्तिमंत उदाहरण आप्पांनी घालून दिले. केशवराव भेगडे वेगळ्या पक्षाचे, सुरेशभाई वेगळ्या खोलीतले आणि सगळे एकत्र असताना त्यांनी केलेलं काम हे खूप खूप चांगल्या पद्धतीने करून दिलं. मी माझ्या कुटुंबियाच्या वतीने, त्या सर्व संस्थांच्या वतीने, शहा कुटुंबियाच्या वतीने भावपूर्ण आदरांजली अर्पण करतो आणि रजा. यानंतर कलापिनी संस्थेचे एक संस्थेचा उल्लेख करायचा राहिला. पैसा पण कारखाना जो लोकमान्य टिळकांनी सुरू केलेला आहे. त्या कारखान्यामध्ये सुद्धा मला त्यांनी जणांना ट्रस्टी म्हणून घेतला. अनेक चर्चा झाली, अनेक कामं केलं. मी संतकुमार तिथं आहेत, वतीने वसंतराव आहेत, प्रकाश आहे, राजेशजी आहेत, त्याच्यामध्ये पुरे साहेब, सुखेंदू आहे. अनेक अडचणी आहेत, अनेक त्रास सहन करावे लागले, अनेक केसेस कोर्टात चालू होत्या. परंतु ते म्हटले आपल्याला थांबायचं नाही. लोकमान्य टिळकांनी दिलेला वारसा घालून दिलेला तो पुढे चालवायचा आहे, वेगळी संकल्पना करायची. आणि त्या माध्यमातून तळेगावमध्ये आम्ही टफर क्लासेस म्हणजे 3 वर्षापूर्वी सुरू केला ना, त्याच्या एक्सपेन्शनच्या मोडमध्ये आहे. एक दूरदृष्टी असलेला नेता कसा असावा तो ज्वलंत उदाहरण म्हणजे आप्पा होते. त्यांचा राजकारणाचा असताना समाजकारण, शैक्षणिक धोरण आणि मेडिकल रुग्णालयाचे आरोग्यविषयकचं काम होतं. पण इंडस्ट्रीमध्ये सुद्धा त्यांनी काम ज्या पद्धतीने करत होते, इंद्रायणी इंडस्ट्रियल इस्टेटची त्यांनी स्थापना केली आणि नंतर हा पैसा पडता कारखान्याचा त्यांनी जो कारभार सांभाळला, याच्यातनं सर्व गुणसंपन्न असं व्यक्तिमत्व म्हणजे आप्पांकडे बघायला पाहिजे. हे पैसा पण कारखान्यातर्फे सुद्धा त्यांना मावळ तालुक्याचा किंवा पुणे जिल्ह्याचा विकास पुरुष आज हरपला आहे अशी आपली सगळ्यांची भावना आहे. एक आपल्या संपूर्ण परिसराला आधार देणारा, छाया देणारा वटवृक्ष उन्मळून पडावा
तशी आपली सगळ्यांची भावना झाली. म्हणजे एखादा बद्धवृक्ष पडल्यानंतर त्याच्यावर आनंदाने नांदणारे जे सगळे पक्षी असतात ते कसे अनाथ होतात, तशा प्रकारची भावना आपण सगळे अनुभवतो. कृष्णरावांचं इतर सगळं कार्य आपण बघतोच. त्यांचं सांस्कृतिक कार्य सुद्धा खूप महत्वाचं आहे. कलापिनी या संस्थेच्या उभारणीमध्ये, वाढीमध्ये त्यांचा खूप 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 मोठा वाटा आहे. माझे वडील कैलासाचे डॉक्टर शंकर वासुदेव परांजपे आणि काका ॲडव्होकेट पोवा परांजपे यांचं आणि कृष्णराव यांचा आमचा कौटुंबिक संबंध. ते सख्खे मित्र. त्यामुळे 1977 साली कलापिनी स्थापन झाली. 78 साली डॉक्टरांचं निधन झालं. 1979 या वर्षी तळेगावातल्या सगळ्या सांस्कृतिक संस्थांनी डॉक्टरांना आदरांजली वाहिली. त्याचे अध्यक्ष होते कृष्णरावजी वेगळे. आणि तेव्हा त्यांनी आश्वासन दिलं होतं की कलापिनी संस्थेच्या पाठीशी मी कायम उभं राहील. आणि ते शब्द त्यांनी शेवटपर्यंत पाळले. कलापिनीची जी आत्ताची वास्तू आहे, जागा आहे, त्याच्याकरता त्यांनी खूप प्रयत्न केले. सुनीलजी तटकरे यांच्यापर्यंत आपण गेलो आणि त्यांनी ती जागा मिळवून दिली. त्या जागेचं भूमिपूजन चंद्रकांत गोखले या सुप्रसिद्ध कलाकार आणि कृष्णरावजी बेदे यांच्या हस्ते झालं. आणि नंतर कैलासवासी डॉक्टर शंभू परांजपे जे नाट्यसंकुल उभं राहिलं याचं उद्घाटन सुद्धा कृष्णरावजी केलं. त्यांचं सगळ्यात महत्वाचं काम म्हणजे कृष्णराव भेंडे प्रतिष्ठान त्यांनी जे स्थापन केलं होतं त्या प्रतिष्ठानामार्फत दरवर्षी आपण 31 डिसेंबरला सांस्कृतिक महोत्सव आयोजित करतो. त्या सांस्कृतिक महोत्सवात मावळ तालुक्यातले पिंपरी चिंचवड आणि पुण्यामधले जवळजवळ 500-600 कलाकार येतात. 2002 पासून ही परंपरा सुरू झाली. आत्ताचं हे 24वं वर्ष आहे. आणि तीच परंपरा त्यांचे जावई राजेश म्हस्के आणि कन्या राजेशी म्हस्के यांनी चालू केलेली आहे. त्यामुळे सांस्कृतिक अभिवृद्धी होण्यामध्ये आणि तळेगावला कलानगरी हे नाव मिळण्यामध्ये त्यामध्ये कृष्णरावजींचा खूप खूप मोठा वाटा आहे. त्यांचं हे कार्य अविस्मरणीय आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट एक म्हणे, राजद्वारे स्मशान येतं यश इष्टतीचं बांधवा. कृष्णरावजी बेंगळे सगळ्यांच्या उत्सवातही सहभागी व्हायचे आणि दुःखद प्रसंगालाही यायचे आणि सगळ्यांचं संपन्न करायचे. या दृष्टिकोनातून ते सगळ्यांचे भाऊ होते, काका होते, आजोबा होते आणि घरातला माणूस गेल्याची भावना आज आपण सगळे अनुभवतो. कलापिनी या संस्थेतर्फे त्यांना आज आपण मावळ भूषण मावळचे भाग्यविधाते आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक कैलासवासी कृष्णरावजी बेगडे साहेब यांना श्रद्धांजली समर्पित करण्यासाठी आपण एकत्र आलेलो आहोत. खरं बेगडे साहेबांचा एका वाक्याचा उल्लेख करायचा म्हटला तर बेगडे साहेब म्हणजे चालती बोलती संस्था होती. केवळ अनेक संस्थांचे मार्गदर्शन मावळ तालुक्यात क्वचितच एखादी संस्था अशी असेल की ज्यांचा बेगडे साहेबांशी संबंध आला नसेल. आणि बेगडे साहेब प्रत्येक संस्थेला जवळची वाटायचे, एक आधारवड वाटायचे, मार्गदर्शक वाटायचे. मला आठवते दीपकभाई आहे आम्ही जैन इंग्लिश स्कूलची स्थापना केली आणि कार्यक्रम घेतला. प्रकाशजी जावडेकर उपस्थित होते. कार्यक्रम संपल्यानंतर बेगडे साहेबांनी आम्हाला साईडला घेतलं, दीपकभाई मी इंदरशेड आम्हाला. म्हणजे मला खूप आनंद आला की आपल्या लोकांनी तळेगावात संस्था स्थापन केली. तुम्हाला काय अडचण आली, काही गरज वाटली, काही मार्गदर्शन लागलं तर लागलं तर तुम्ही केव्हाही माझ्याकडे या. म्हणजे त्यांना आनंद कशात होता की स्थानिक लोकांनी एखादी जर संस्था काढली तर त्यांना सर्वात जास्त आनंद वाटायचा. आणि तळेगावातल्या किंवा मावळ तालुक्यातल्या संस्था स्थानिक लोकांच्या हाती राहाव्यात म्हणून त्यांनी शेवटपर्यंत खास करून प्रयत्न केले. अनेक उदाहरण आता दीपकभाईने उल्लेख केला इंद्रायणी विद्या मंदिरचा. मला आठवतं काही वर्षापूर्वी छोटं इंद्रायणी विद्या मंदिर आणि पुण्याची कुठली तरी संस्था त्यांचं काहीतरी चाललं होतं. पुण्याची संस्था ते इंद्रायणी विद्या मंदिर ताब्यात घेऊन होते. ते काय ऍक्च्युअल चाललं होते पण बेगडे साहेबांनी कदाडून विरोध केला. स्थानिक लोकांच्या हाती संस्था कशी राहील याकरता त्यांनी प्रयत्न केला. असे बेगडे साहेब आम्हाला खूप काही आठवणी सांगता येतील. म्हणजे माझं पर्सनल उदाहरण देतो की मी कापड व्यवसाय सुरू केला आणि बेगडे साहेबांच्या घरी गेलो. साहेब म्हटलं मी छोटंसं कापडाचं दुकान टाकले, आपल्या आशीर्वाद द्या. आशीर्वाद तर दिला पण दुसऱ्या दिवशी सकाळी 9:30 वाजता ते स्वतः दुकानी आले आणि त्यांनी तिथं आशीर्वाद आम्हाला दिला. म्हणजे बेगडे साहेब कुठल्याही कार्यकर्त्याला कधी दुखावत नव्हते. प्रत्येक कार्यकर्त्याला हरहरीसे वाटणारे, मार्गदर्शक वाटणारे असे बेगडे साहेब आज आपल्यातून गेलेत. साहजिक आहे त्यांच्या कुटुंबियांना दुःख होणं स्वाभाविक आहे. पण मावळ तालुक्यातील सर्व जनतेला
सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक, शैक्षणिक क्षेत्रात काम करणाऱ्या प्रत्येक संस्थेला आज आपला आधारवड गेल्याचं दुःख होतंय. मी विश्वकल्याण एज्युकेशन सोसायटी, जैन इंग्लिश स्कूल, तळेगाव नागरी सहकारी पतसंस्था, जी तळेगाव नागरी सहकारी पतसंस्था 64 वर्षापूर्वी स्थापन झाली होती, त्यातही भेगडे साहेबांचंच मोठं योगदान होतं. ती तळेगाव नागरी सहकारी पतसंस्था असेल, आमचा जैन समाज असेल, तळेगाव दाभाडे व्यापारी महासंघ असेल. माजी आमदार आदरणीय दिवंगत भेगडे साहेब यांच्या शोकसभेच्या निमित्ताने उपस्थित सर्व मान्यवर, अतिशय प्रेमळ स्वभावाचे साहेब आपणातून गेल्याने भेगडे परिवारावर आणि संपूर्ण मावळ तालुक्यामध्ये हा दुःखद प्रसंग या ठिकाणी आलेला आहे. मावळ तालुक्याचा विकास सर्व थरामध्ये करण्याचं काम भेगडे साहेबांनी आपल्या या कार्यकर्त्यांमध्ये केलेलं आहे. खेडेपाड्यामध्ये, ग्रामीण भागामध्ये त्यांचं पूर्णपणे लक्ष हे त्यांनी केंद्रित केलेलं होतं. त्यांनी त्या भागातील शिक्षणाची गरज ओळखून समाजातील प्रत्येक हाताला जोडण्याचं काम आपल्या संस्थेच्या माध्यमातून, आपल्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून केलेलं आहे. मी त्यांचा एक जवळचा विद्यार्थी, त्यांचा कायम माझ्या पाठीवर कायम हात राहिलेला आहे. मी आंबेडकरी जनतेच्या वतीनं, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीनं, त्याचबरोबर संत तुकाराम सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं, संकल्प एज्युकेशन सोसायटीच्या वतीनं मी आमच्या या आदरणीय कैलासवासी भेगडे साहेब यांच्या शोकसभेनिमित्त आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. साहेबांबद्दल बोलण्यासारखं खूप आहे, पण माझ्यासारखा सामान्य कार्यकर्ता यावेळेस साहेबांच्या नेतृत्वाखाली सानिध्यामध्ये शिक्षण महर्षी साहेबांच्या विचारातून काम करत असताना आज पवनानगर सारख्या ग्रामीण भागामध्ये साहेबांनी अनेक शिक्षण संस्था, कॉलेज या ठिकाणी मावळाच्या विकासासाठी अहोरात्र कष्ट करून या ठिकाणी उभी केली. साहेबांचा एक विचार माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला की आपण ग्रामीण भागामध्ये शिक्षण क्षेत्रामध्ये जे काम करतो त्यामध्ये पवनानगर सारख्या ग्रामीण पूर्व भागामध्ये जे धरणग्रस्त शेतकरी आहे आणि तेथील जे काही कामगार वर्गाची जी मुलं आहेत त्या मुलांच्यासाठी आपल्याला इथे एक प्राथमिक विद्यालय उभं करायचं आहे. आणि हा विचार आमचे मार्गदर्शक संतोषजी खांडगे यांनी देखील साहेबांपुढे मांडल्यानंतर साहेबांनी कुठलाही विचार न करता त्या ठिकाणी आमच्या मातोश्री कैलासवासी मीराबाई भोंगाले यांच्या नावाने प्राथमिक शिक्षण संस्था त्या ठिकाणी पवनानगराच्या संकुलामध्ये उभी करण्यासाठी साहेबांनी मला पूर्ण त्या ठिकाणी सहकार्य केलं, मार्गदर्शन केलं. जे का म्हणे रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, साधू तोची ओळखावा, देव तेथेची जाणावा, या उक्तीप्रमाणे साहेबांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला त्या ठिकाणी शिक्षणाच्या माध्यमातून आणि या सर्व संस्थांच्या माध्यमातून या ठिकाणी काम करण्यासाठी जी संधी दिली. आज साहेबांना या ठिकाणी श्रद्धांजली वाहण्यासाठी माझ्यासारख्या कार्यकर्त्याकडे शब्द तुटके आहेत. आले देवाजीच्या मनात तिथे कुठे कुणाचे काही चाले ना, त्या उक्तीप्रमाणे आज साहेबांचा आधार, आशीर्वाद हा संपूर्ण मावळवासीच्या डोक्यावरून हरपलेला आहे. मी ईश्वराला या ठिकाणी प्रार्थना करतो की भेगडे साहेबांचे विचार आणि त्यांची जे काही संस्कार आमच्यावरती झाले ते शेवटपर्यंत जोपासण्यासाठी या इंद्रायणी महाविद्यालय असेल, नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ असेल, या सर्व सहकार्यांना मार्गदर्शन करणाऱ्या सर्व व्यक्तींच्या माध्यमातून या मावळाची शिक्षण क्षेत्रात आम्ही सदैव या ठिकाणी प्रयत्न करू, अखंडपणे त्या ठिकाणी या मी
आज त्यांच्याबद्दल ॲज माझे ग्रँडफादर बोलायला मला आवडेल. आम्ही लहानपणापासून ते आत्तापर्यंत कधी स्कूलमध्ये असो, युनिव्हर्सिटीमध्ये असो किंवा आता कामात असो, आम्ही घरी येऊन आपल्याला सांगायचो की आम्ही आज काय प्रेझेंटेशन केलं किंवा कशात पार्टिसिपेट केलं. तर आपण एवढी खुशी कोणाला सांगायची, जेवढं प्राऊड आणि एक्सायटेड ते व्हायचे. त्यांनी आम्हाला सुद्धा खूप एनकरेजमेंट मिळायचे. आणि ते सांगितल्यानंतर आपण मी विचारायचे की मराठीत बोलली का इंग्लिशमध्ये बोलली. तर मग आज मी ट्राय करेल की मी मोस्टली मराठीतच जास्ती बोलायला. आपणकडनं आम्ही अनकाउंटेबल थिंग्स शिकलो. त्यांचे व्हॅल्यूज, जे त्यांचं डिसिप्लिन होतं. एक कोट आम्हाला लहानपणापासून त्यांनी सांगायचे की अर्ली टू बेड, अर्ली टू राईज मेक्स मॅन हेल्दी, वेल्दी अँड वाईज. आणि ते कोट वॉज हिज लाईफ. ती त्यांची लाईफस्टाईल होती. त्यांनी ते डिसिप्लिन त्यांच्या लाईफमध्ये आणलेलं आणि ते कोटचं ट्रू रेप्रेझेंटेशन त्यांनी केलेलं. आणि आम्हाला सुद्धा ते नेहमी मोटिवेट करायचे. मी सकाळी उठून जिमला जाते आणि किंवा काही स्मॉलेस्ट ऑफ स्मॉल थिंग्स आम्ही काय छोटी कामं जरी केली त्यानुसार ते एवढे खुश व्हायचे आणि एवढे एनकरेज करायचे आम्हाला. आप्पांची जे एज्युकेशनमध्ये इम्पॅक्ट त्यांचा आहे तो तसाच त्यांनी त्यांच्या लाईफमध्ये सुद्धा केलेला आहे. कारण का कॉन्स्टंटली त्यांना काहीतरी नवीन शिकायचं, म्हणजे टेक्नॉलॉजी असो किंवा काही न्यू स्पेस रिलेटेड डेव्हलपमेंट्स असो, ते सुद्धा त्यांना अपडेटेड राहायचं असायचं. तर आम्हाला कॉन्स्टंटली काही न्यू फीचर्स असतील ते विचारायचे, फोनमध्ये काही असेल किंवा काहीतरी लाईक यूट्यूबवर व्हिडिओ लावून द्या आम्हाला. तर हे त्यांचं जे डिझायर टू कॉन्स्टंटली कीप लर्निंग आणि टू ग्रो हिमसेल्फ, दिस इज समथिंग दॅट इज सो इन्स्पायरिंग. आणि हे आम्ही पण आमच्या लाईफमध्ये कॅरी फॉरवर्ड करणार. त्याच्या व्यतिरिक्त जे आप्पांची पर्सिस्टन्स आणि स्ट्रेंथ आहे होती ते जेवढं लिहायचे, म्हणजे आत्ता त्यांचा हात थरथरायचा, त्यांना डोळ्याचा थोडा इश्यू होता, पण डिस्पाईट दॅट ते लिहायचे, वाचायचे. जस्ट हॉस्पिटलमध्ये जायचे 2 दिवस आधी मी ऑफिसरना आली, मी त्यांना हॅलो करायला गेली तर मी पाहिलं लिहित होते काहीतरी. मी त्यांना जाऊन विचारलं काय लिहिता, तर पैसा पण काच कारखान्याचे जे बुक आहे त्याच्यात त्यांना जे ऑल्टरेशन्स पाहिजे होते, जे चेंजेस पाहिजे होते ते लिहित होतं. तर त्यांचा एवढा हात थरथरत असून सुद्धा ते एवढं व्यवस्थित सगळं लिहित होतं. आणि हे त्यांचं जे इनेट डिझायर आणि त्यांची जी इनेट पॉवर होती ते बघून आम्हाला कॉन्स्टंटली मोटिवेटेड फील व्हायचं. आणि दॅट इज ऑल्सो व्हॅल्यू दॅट म्हणजे जी आम्ही आमच्यामध्ये इन्कल्केट करायला ट्राय करतो. आप्पांचे जे आत्ता जसं आपण ह्याच्यात सुद्धा ऐकलं की त्यांना कोणतंही तारीख विचारा, डेकेड जवळची तारीख विचारा, डेकेड जवळची काही गोष्ट विचारलं त्यांना ते सगळं लक्षात असायचं विथ त्याची एक्झॅक्ट डेट. आत्ता एवढी मेमरी, एवढी शार्प मेमरी कोणाचीच राहिलेली नाही आहे. पण त्यांनी आम्ही पण काही त्यांच्याकडे क्वेश्चन्स घेऊन जायचो किंवा काही विचारायचो. आम्हाला इतकं प्रेमाने सगळं व्यवस्थित सांगायचे, जुन्या गोष्टी व्यवस्थित सांगायचे. आम्हाला आम्ही जेव्हा स्कूलमध्ये होतो तेव्हा तळेगावला आजी आप्पांकडे यायचे, तेव्हा स्मॉलेस्ट ऑफ स्मॉल थिंग्स म्हणजे आम्हाला स्वीट्स आणणं
मच्छरदाणी स्वतः इकडे लावणं, इंग्लिश मूवीजची CD द्यायचे. आणि जसं मी आधी पण म्हणली, आप्पांची जी एनकरेजमेंट आमच्या दोघींसाठी होती तेवढं लाईक मी कधी एक्सपिरियन्स नाही केलं. म्हणजे मला काही छोट्या छोट्या गोष्टींवरून सुद्धा मला एवढं एनकरेज केलं होतं. आणि ते जेवढं करायचे, त्यांचे कामं बघून, त्यांचे अचीवमेंट्स बघून आम्हालाही अजून इन्स्पायर्ड फील व्हायचं की वी शुड बी डुईंग मॉर. आप्पांची जी लेगसी आहे, आप्पांचे जे व्हॅल्यूज आहेत, जे त्यांनी आम्हाला शिकवलं, जे आम्ही त्यांच्याकडून शिकलो, हे आमच्याबरोबर कॉन्स्टंटली राहणार. आणि जरी आत्ता वी डीपली फील हिज ॲब्सन्स, पण आम्ही जे त्यांच्याकडनं शिकलो आहे ते आम्ही कॅरी फॉरवर्ड करून पुढे आम्ही जेवढं आम्ही पॉसिबल करू शकतो ते आम्ही करणार. आणि त्यांचं जे आमच्यावर मार्गदर्शन होतं, बाहेर तर सगळ्यांना माहिती होतं त्यांनी काय केलं, पण ते घरीसुद्धा आम्हाला जेवढं शिकवलं, त्यांनी आम्हाला जेवढं एनकरेज केलं, त्याच्यातून आम्ही भरपूर ग्रो झालो. आणि he played a big part for making me who I am. माझे व्हॅल्यूज सेट करणं, आणि we will carry it forward in our lives. आणि एवढंच बोलून आता जेवढं बोलली तेवढं मला तुला सगळं व्यवस्थित बोलली. आणि I wish him happy and peaceful journey ahead. आणि एवढं बोलून थांबले. थँक्यू. ॲज अ ग्रँडडॉटर मला जे म्हणायचं होतं ते मी ऑलमोस्ट सगळं कव्हर केलं. पण जसं रिद्धीने सांगितलं, आप्पांची जी लेगसी आहे, आप्पांचे जे व्हॅल्यूज आहेत आणि जे डिसिप्लिनने त्यांनी त्यांची लाईफ जगली, आपण त्यांच्याकडून तेच इन्स्पिरेशन घेऊ शकतो आणि आपण सुद्धा आपली लाईफ तशी जगायला प्रयत्न करू शकतो. जसं एक स्मॉल हे सांगते, जस्ट एक स्मॉल गोष्ट जी जस्ट 2 months अगो, जसं रिद्धीने सांगितलं, आपण नवीन गोष्ट लर्न करण्याची आणि नवीन टेक्नॉलॉजी लर्न करण्याची खूप क्युरिओसिटी होती. तर आप्पांनी मला आपला मराठी पेपर जो आहे तो हातात दिला आणि ते म्हटले की ती जी बातमी आहे ती वाचून दाखव. आणि सिन्स आमचं शिक्षण मोस्टली इंग्लिश मीडियममध्ये झाल्यामुळे आमचं मराठी वाचन थोडंसं कच्चं आहे. तर मी आप्पांना काय दाखवलं, तर मी हळूहळू वाचत होती माझ्या प्रयत्न करून. पण मी आप्पांना एक फीचर दाखवला मोबाईलमध्ये की जो आत्ता लाईव्ह होता, मी त्यांच्या मोबाईलवर दाखवलं की तुम्ही आपण लाईव्ह मराठीमधून इंग्लिशमध्ये आपण लाईव्ह ट्रान्सलेट करून बघू शकतो फोनमध्ये, की जर मराठीमध्ये काही लिहिलं असेल तर जर तिथे आपण फोन ठेवला तर ते आपल्याला पूर्ण पेपर इंग्लिशमध्ये ट्रान्सलेट करून मिळतोय. तर ते बघून ते एवढे आश्चर्यचकित झाले, एक्सायटेड झाले. आणि तसंच त्यांना मी आता चॅट GPT बद्दल जरी सांगितलं की आपण फोनवर बोललं, काही क्वेश्चन विचारला आणि आन्सर आपल्याला किती लगेच मिळतो, तर ते बघून सर ते खूप एक्सायटेड झाले की टेक्नॉलॉजीमध्ये केवढं डेव्हलपमेंट झालं आहे. तर आत्ता त्यांना जस्ट आमच्याकडून त्यांचा बर्थडे 10th of Augustला आहे आणि आम्ही खूप विश करत होतो की ते आपण ते आपल्याबरोबर असते त्यांच्या बर्थडेपर्यंत, पण त्यांना जस्ट ट्रिब्यूट द्यायला. आणि आमचं जे जनरेशन आहे, ज्यांना थोडंफार मराठी वाचायला त्रास होतो किंवा जे अजून पुढचं जनरेशन सुद्धा आहे ज्यांचं पूर्ण एज्युकेशन इंग्लिश मीडियममध्ये होत आहे, तर त्यांचं जे बुक आहे मावळ माया, तर मी आणि वी विल टेक द इनिशिएटिव्ह टू ट्रान्सलेट द बुक फ्रॉम मराठी टू इंग्लिश. आणि म्हणजे अजून त्यांचं जे काम आहे ते अजून यंगर जनरेशन्सपर्यंत पोचायला आणि त्यांना
ते वाचायला इझी जायला. तर आम्ही 10 ऑगस्टला त्यांच्या बर्थडेला आम्ही हे बुक ट्रान्सलेट करून तर आम्ही ते पब्लिश करू. त्याच्यामध्ये सुद्धा तुमचं कोणाचं मार्गदर्शन असेल तर ते आम्हाला नक्की द्या. आणि हेच बोलून मी माझे 2 शब्द सांगतो. भाग्यव जाते तालुक्या जिल्ह्याचे नेते आणि आमचे कौटुंबिक संबंधातील व्यक्ती, तुमच्या आमच्या सर्वांची आवडते असे आप्पा उर्फ भेगडे साहेब त्यांचं निधन झालंय. ते आपल्या सर्वांना एक हळ व्यक्त करणार. भेगडे साहेबांचे जी विचार, जी दृष्टी, तर मी 1-1.5 महिन्यापूर्वी काही शैक्षणिक विषय संदर्भात त्यांच्याकडे गेलो होतो. त्यांनी मला स्वतः जो ड्राफ्ट करून दिला किंवा त्यांची स्मरणशक्ती पाहिली, मी थक्क झालो. म्हटलं आप्पा तुमचं ह्याच्यातही एवढं तुम्ही लक्षात ठेवता, इतका सुरेख पॅटर्न ड्राफ्ट बनवता, ही खरं तर तुम्हाला दैवी दिली आहे. परंतु भेगडे साहेबांच्या बाबतीत सांगायचं तर त्यांनी तालुक्यातील विविध विषयावर फोकस टाकला. मग ते औद्योगिक विषय असो, सामाजिक विषय असो, राजकीय असो, शैक्षणिक असो, या सर्व विषयाला त्यांनी परिस्पर्श करून त्या विषयांचं आणि तालुक्याचं सोनं केलं असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. आपण यापूर्वीच्या वक्त्याकडनं ऐकलंच आहे की शैक्षणिक क्षेत्रात त्यांनी किती काम केलं. तालुक्यातल्या गरीबातल्या गरीबाला, तळागाळातल्या मुलांना शिक्षण मिळालं पाहिजे. नवीन जे काही नवीन ज्ञानाचे दरवाजे उघडतात त्या विषयातनं नवीन ज्ञानार्जन करण्याकरता काय काय आपल्याला करता येईल आणि काय काय विद्यार्थ्यांना देता येईल या विषयातनं त्यांनी खूप मोठं काम केलं. तसं तर संत तुकाराम साखर कारखान्याच्या विषयातनं आमचे ज्येष्ठ बंधू मुकुंदराव कळदे त्यांचं नेहमी येणं जाणं असायचं. तर त्यांचा जो कामाची तडप आणि जे मार्गदर्शन मी पाहिलं, आम्ही बाजूला बसूनच ऐकायचं. परंतु ते अतिशय घेण्यासारखं की ह्या विषयाला कशी कलाटणी द्यायची, तो विषय कसा करायचा, या बाबतीत त्यांचा आदरपणा आणि तत्परता हे कुणी विसरणार नाही. आज आपण पाहताय की तळेगावची जी प्रगती, कारण 1972 पर्यंत तळेगाव तसं अशांत होतं, थोडंसं वातावरण एकटिक असायचं. परंतु काही कितीतरी क्लिष्ट विषय भेगडे साहेबांच्या संवादातनं, मिटिंगमधनं जिल्ह्यात ते सोडवले गेले आणि वातावरण तळेगावला पण वातावरण पाहतो की तळेगावची कोणती परिस्थिती नाही. या शांत वातावरणामुळे तळेगावची झपाट्याने वाढ झाली आणि आपण पाहताय की तळेगावचं 30 वर्षापूर्वीचं रूप पण असतं. जे काय भेगडे साहेबांचे जे मार्गदर्शन असायचं ते आम्हालाही त्याचा लाभ झाला. तर त्यांचं माझे वडील काकासाहेब कळदे यांच्याकडं त्यांचं नेहमी येणं असायचं. मुकुंदराव कळदे त्यांचे सहकारीच होते. जे काय त्यांनी सहकारात काम केलंय, सर्वच विषयाला त्यांनी परिस्पर्श केला आणि तालुक्याचं सोनं केलंय असं म्हटलं तर अतिशयोक्ती होणार नाही. मी त्यांच्या जाण्याने आपल्या सर्वांनाच एक दुःख झालंय. प्रचंड पोकळी निर्माण झाली, त्यांची उणीव खूप भासते, प्रत्येक गोष्टीत जाणवेल. कारण मी मावळ शिक्षणाच्या वतीने काही विषयात त्यांच्याकडं बऱ्याच वेळा माझं ह्या 2-3 वर्षात मला वाटतं बऱ्याच वेळा जाणून झाला, पण कधी न कंटाळता प्रत्येक वेळेस योग्य ते मार्गदर्शन देणं आणि त्या विषयातनं कसं बाहेर पडायचं, कसं हे करायचं, या विषयात त्यांचं अतिशय मोलाचं मार्गदर्शन होतं. त्यांच्या आता भविष्यात आम्ही त्यांच्या मार्गदर्शनाला मुकणार आहोत ही खंत आम्हाला खूप वाटते. मी त्यांच्या जाण्याने जे भेगडे कुटुंबियांना आम्हा सर्वांवर दुःख झालंय, जी दुःखाचा डोंगर कोसळलाय. मी त्यांच्या आत्म्यास सद्गती मिळो अशी मी माझ्या हृदय परिवाराच्या वतीने, तळेगाव काँग्रेसच्या वतीने मी कार्यरत असलेल्या विविध ठिकाणी आम्ही संधी देत आहोत. मावळ तालुक्याचे हयात आमदार मावळभूषण कैलासवासी कृष्णवंशी भेगडे साहेब यांच्या श्रद्धांजली सभेसाठी आपण सर्वजण उपस्थित झालेलो आहोत.
अनेकांनी आपल्या शोकभावना या ठिकाणी व्यक्त करत असताना बेगडे साहेबांच्या राजकीय आणि समाज जीवनाबद्दल या ठिकाणी सांगितलं. आदरणीय कृष्णजी बेगडे साहेब म्हणजे आमच्या खांडगे परिवाराचा एक भाग होते. कैलासवासी मामासाहेब खांडगे असतील, त्यानंतरच्या पिढीमध्ये आमचे वसंतदादा खांडगे, दत्तात्रय अप्पा खांडगे, नंतरच्या पिढीतले मी स्वतः संतोष खांडगे आणि आमच्या नवीन पिढीतली आमची मुलं, असा जवळपास 4 पिढ्यांचा संबंध या परिवाराशी राहिला, जो आजही आहे. बेगडे साहेबांचं नेहमीच आम्हाला मार्गदर्शन घडलं आणि आदरणीय साहेबांनी आम्हाला नेहमी सांगितलं की समाज जीवनामध्ये काम करत असताना राजकारणापेक्षा समाजकारण हे महत्वाचं आहे. म्हणून आपण सर्व देखील जाणता की बेगडे साहेब नेहमी सार्वजनिक जीवनामध्ये काम करत असताना, बोलत असताना सांगायचे की राजकारण हे समाजसेवेचं माध्यम आहे आणि त्या माध्यमातूनच आपण सर्वांनी काम केलं पाहिजे. मी आधी काही बोलणार नाही, परंतु मी एकच आठवण या ठिकाणी सांगतो की 1999 साली मी असेल, माझे बंधू नंदकुमार शेलार असतील, आम्ही त्रिदल या संस्थेच्या माध्यमातून मावळभूषण पुरस्कार आदरणीय लोकनेते शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते बेगडे साहेबांना देण्याचं ठरवलं. आणि त्यावेळेस कृष्णमेघाची सावली हे पुस्तक, त्या पुस्तकाचं अनावरण आम्ही केलं. त्यावेळेस आदरणीय साहेब तळेगाव जनरल हॉस्पिटलचे अध्यक्ष होते आणि त्यांनी आम्हाला त्यावेळेस बजावून सांगितलं की फक्त कार्यक्रमापुरती कार्यक्रम करायचा नाही, हा कार्यक्रम समाजासाठी काहीतरी देऊन गेला पाहिजे. आणि म्हणून त्या पुस्तक उभं करण्यासाठी जो काही निधी जाहिरात रूपाने आम्ही त्या ठिकाणी जमा करत होतो, जवळपास 45 लाख रुपये आम्ही 1999 आदरणीय बेगडे साहेबांच्या पुरस्काराच्या पुस्तकाच्या निमित्तानं जमा केले. आणि मला सांगायला आनंद आणि अभिमान देखील वाटतो की बेगडे साहेबांनी त्यांच्या 61व्या वाढदिवसाच्या निमित्तानं सामाजिक कृतज्ञता निधी या संकल्पनेतला निधी तळेगाव जनरल हॉस्पिटलला देऊ केला. आणि त्यातनं या मावळच्या परिसरातले जे रुग्ण हॉस्पिटल यायचे, ज्यांची आर्थिक स्थिती नसायची, त्याच्या व्याजातनं 5,000 रुपये, 10,000 रुपये असे उपचारासाठी पैसे देखील त्या ठिकाणी आपण खर्च करत आहोत. आणि आज जवळपास 1 कोटी रुपयांचा, म्हणजे अगदी शेवटच्या क्षणापर्यंत देखील बेगडे साहेब सांगायचे की त्यातला निधी जास्तीत जास्त कसा आपल्याला पुढे नेता येईल तो नेत राहा. आणि जवळपास 1 कोटी रुपये आज त्या खात्यामध्ये आहेत. आणि त्यातला आज मावळच्या परिसरामध्ये जे काही गोरगरीब आहेत, ज्यांना खर्चायला उपचाराला पैसे नसतात, ते त्या ठिकाणी खर्च होत आहे. असा एक सर्वस्पर्शी अष्टपैलू नेता आपल्यातनं गेलेला आहे. मला जसं आवडतं की मी जेव्हापासून राजकारणामध्ये सक्रिय झालो तेव्हापासून या मावळ तालुक्यामध्ये मला जेवढं कळतं किंवा जेव्हा जेव्हा मी बेगडे साहेबांच्या संपर्कात आलो तर सगळ्यात चांगल्या वाईट प्रसंगामध्ये तालुक्यामध्ये ज्या काही घडामोडी घडल्या त्याच्यामध्ये बेगडे साहेबांचा शब्द हा अंतिम शब्द असायचा. आणि मला वाटतं बेगडे साहेबांच्या जाण्यानं हा अंतिम शब्द देखील हरपलेला आहे, याची खंत या मावळ तालुक्याला राहिल्याशिवाय उद्याच्या काळामध्ये राहणार नाही. पुन्हा बेगडे साहेब होणे नाही. त्यामुळे उद्याच्या काळामध्ये बेगडे साहेबांचा आचार, बेगडे साहेबांचा विचार पुढे घेऊन जाणं हीच खऱ्या अर्थानं या श्रद्धांजली सभेच्या निमित्तानं त्यांना श्रद्धांजली राहील, एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. श्रीकृष्ण मुळे सर आपल्या भावना व्यक्त करतात. नमस्कार. मावळ के भाग्य विधाते
शिक्षण महर्षी आणि विविध संस्थांचे आधारस्तंभ असे आदरणीय कृष्णरावजी भेगडे साहेब यांचा आणि माझा गेल्या 55 वर्षांचा स्नेह आहे. नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या ज्या शिक्षण संस्था आहे, अनेक माध्यमिक विद्यालये आहेत, त्यापैकी 3 शाळांमध्ये मी 40 वर्ष शिक्षक म्हणून काम केलेलं आहे आणि त्यामुळं भेगडे साहेबांचा अगदी जवळून संबंध आलेला आहे. वक्तृत्व, नेतृत्व, कर्तृत्व आणि दातृत्व यांचा सुरेख संगम हा भेगडे साहेबांच्या मध्ये झालेला आपल्याला पाहायला मिळतो. मला त्यांनी ज्या ज्या वेळेला ते शाळेमध्ये येत असत त्यावेळेचे काही प्रसंग नक्की आठवतात. खरं म्हणजे मी बोलायला लागलो तर 1 तास सुद्धा बोलणार नाही, पण वेळेचं भान ठेवून मी अवघ्या 2-2.5 मिनिटांमध्येच त्यांच्या संदर्भातलं काही विचार मांडणार आहे. जनसेवा हीच ईश सेवा मांडणारे, ज्यांनी आपलं अखंड आयुष्य या जनसेवेसाठी समर्पित केलं, असे आपल्या सर्वांचे लाडके आवडते असे आदरणीय कृष्णरावजी भेगडे साहेब शाळेमध्ये ते अनेक वेळा येत असत. विशेषतः स्नेहसंमेलन प्रसंगी त्यांचं मार्गदर्शन उत्तम दर्जाचं सर्वांनाच लाभत असे. आणि मला नक्की आठवतं की ज्या ज्या वेळी कुणी गरीब विद्यार्थी शिक्षणापासून दूर जाण्याचा प्रयत्न करत, त्या त्यावेळी पितृत्वाच्या भावनेनं त्यांना मदत करणारे कृष्णरावजी भेगडे साहेब. एवढंच नव्हे तर ज्या ज्या सामाजिक शैक्षणिक संस्था आहेत त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे असे भेगडे साहेब. त्याचप्रमाणे आता अनेक वक्त्यांनी त्यांच्या कार्याचा आढावा घेतलेला आहे, त्यामुळे मी पुनरुक्ती करत नाही. पण मायमर मेडिकल कॉलेज असेल, त्याचप्रमाणे नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ, इंद्रायणी कॉलेज, MIDC आणि अशा अनेक संस्थांशी, कलापिनी ही सांस्कृतिक संस्था, अशा अनेक संस्थांचे ते आधारस्तंभ असे होते. आणि आणखीन एक गोष्ट आवर्जून सांगावीशी वाटते. 7 वर्षापूर्वी आम्ही आपल्या तालुक्यामध्ये तळेगावला मराठी साहित्य उत्कर्ष मंडळ ही संस्था मराठीच्या उत्कर्षासाठी आणि नवोदित कवींना, लेखकांना प्रोत्साहन मिळावं म्हणून स्थापन केली. या संस्थेला दरवर्षी 27 फेब्रुवारीला जो आपण कुसुमाग्रज जन्मदिन आणि मराठी राजभाषा दिन साजरा करतो, त्या प्रसंगी आमदार साहेबांनी दरवर्षी 25 लाखाची मदत केलेली आहे या संस्थेला. म्हणजे त्यांचं साहित्यावर आणि शिक्षणावर किती प्रेम होतं याची कल्पना आपल्याला येईल. समर्थ विद्यालयाची शताब्दी आम्ही साजरी केली, त्यावेळेचा त्यांचा उत्साह उदंड होता. या विद्यालयाला 125 वर्ष झालेली आहेत. लोकमान्य टिळकांनी आणि अण्णा विजापूरकरांनी स्थापन केलेल्या या संस्थेचं नेतृत्व प्रदीर्घ काळ आमदार कृष्णराव भेगडे यांनी केलेलं आहे. तेव्हा अनेक संस्थांचे आधार, सर्वांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होणारा असा हा श्रीमंत मनाचा सज्जन माणूस पुन्हा होणे नाही. आणि म्हणून मी वानप्रस्थाश्रम, चंद्रकिरण काव्य मंडळ, मराठी साहित्य उत्कर्ष मंडळ, नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळातल्या माध्यमिक शिक्षकांच्या वतीनं आणि मुळे कुटुंबियांच्या वतीनं आदरणीय कृष्णरावजी भेगडे यांना अत्यंत अंतःकरणपूर्वक भेगडे साहेबांना मी श्रद्धांजली अर्पण करतो. तसा माझा मी ऍक्च्युली 2000 साली पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट मध्ये लागलो, पण त्यांचा सहवास पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टची एवढा क्लोजली होता आणि ते कायम म्हणायचे की पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट ही अशी मला कधी नाही, ती आमचीच ट्रस्ट आहे. अशा भावनेने त्यांनी कायम ज्या ज्या वेळेला
आमचा पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ज्या वेळेला अडचणीत होता आणि त्यावेळेला मंजुरीची गरज होती, त्यावेळेला त्यांनी उदर असताना स्वतःची एक 25 एकर जागा त्यांनी 7-12 करून पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टला दिली. एवढं मोठं मन हे कोणाचं असूच शकत. नंतर वेगवेगळ्या कुठल्या अप्रुव्हल आणि याच्या निमित्ताने त्यांचा संबंध येत राहिला. 2015 साली नूतनच्या याच्यात एकदा दोनदा भेट झाली, पण नूतनचं अजून व्यवस्थित विद्यार्थ्यांना एज्युकेशन कसं येईल, कुठंतरी चुकतंय या दृष्टीने भेटीगाठी झाल्या. माझा त्यांचा सहवास वाढला. मग त्या सहवासातनं वेगवेगळे प्रपोजल कसे करता येईल, पण कधी ते म्हणाल नाही की असं नाही प्रपोजल, तुम्ही म्हणाल ते त्या पद्धतीने आपण पुढे जाऊ. या पद्धतीचं अतिशय मोठं मन, अतिशय सखंड नॉलेज. आणि 2016 साली ज्या वेळेला हे व्हायचं होतं, त्यांचा पर्सनल लेवलला ते आमच्या पदाधिकारी आणि सगळ्यांचा एवढा फॉलोअप घेतला की बाबा ही ट्रस्ट आणि याच्यातला समन्वय हा आपण करू. आणि ते 2016 साली त्याच्यात आलं. 2016 नंतर मी अतिशय क्लोजली, ते संस्थेचे अध्यक्ष होते, डे टू डे बेसिसवर फोन व्हायचा आणि ह्याच्यातनं मला बरंच काही त्यांच्याकडनं शिकायला मिळालं. पण एवढ्या कुठलंही डिसिजन घेताना आज त्या ऑडिटोरियम मध्ये आज बसलोय आणि त्यावेळेला ऑडिटोरियम नव्हता, हा बॅडमिंटन हॉल होता. आज मला मी बऱ्याच दिवसांनी वरती आलो, पण वरती त्यावेळेला हे सगळं करायचं होतं आणि ह्या त्या गोष्टी त्या वेळेला त्यांनी बँकेचं असू दे, सगळ्या चेंज ओव्हर मध्ये जेवढं काही सगळ्या पॉसिबल डिसिजनला ग्रीन नंतर तर मी त्यांचा ग्रीन सिग्नल आहे असं समजूनच काम करायला लागलो. आणि खरोखर अतिशय मोठ्या मनाचा त्यांच्यासारखा माणूस. प्रथम मी स्मृतीस विनम्र अभिवादन करतो. मला चांगलं आठवतं की जुलै 1982 साली मी इंद्रायणी महाविद्यालयामध्ये जॉईन झालो आणि 15 ऑगस्ट 1982 साली फार मोठं परिवर्तन घडलं. आमच्या समोर पूर्णपणे अंधार होता की आता होणार काय. त्यावेळेस भेगडे साहेबांनी एक सभा घेतली आणि त्यांनी सांगितलं की कुणी काही घाबरायचं कारण नाही. या मावळामधील विद्यार्थ्यांना, मुलांना, मुलींना शिक्षणासाठीच आपण ही इंद्रायणी विद्या मंदिर संस्था चालवत आहोत. कारण त्यावेळेस एकच फॅकल्टी होती, म्हणजे वाणिज्य शाखा, कॉमर्स फॅकल्टी. आज आपण जर पाहिलं त्या आवारामध्ये गेलो तर अनेक प्रकारचे कोर्सेस त्या ठिकाणी सुरू झालेले आहेत आणि खरोखरच त्यांची दूरदृष्टी पाहिली तर वाखवण्याजोगी आहे. मी प्राध्यापक संघटनेमध्ये काम करत असताना अनेक संस्था चालकांशी, विश्वस्तांशी संघर्ष करावा लागतो. पण त्यांनी मला एका वाक्यात सांगितलं, ताटे सर, तुम्ही प्राध्यापक संघटनेमध्ये काम करत असताना अन्यायाविरुद्ध लढताय, प्रामाणिकपणे लढताय, मी तुमच्या बरोबर आहे. वडिलांप्रमाणे ते सातत्याने माझ्या पाठीवर थाप मारायचे आणि तेवढाच उत्साह त्या ठिकाणी काम करण्यासाठी मिळत होता. असे अनेक प्रसंग 40 वर्षामध्ये त्यांच्याबरोबर चर्चा करताना आले आणि त्यातून आम्हाला सातत्याने मार्गदर्शन केलं. मी राष्ट्र सेवा दल, प्राध्यापक संघटना यातर्फे या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली भेगडे साहेबांना अर्पण करतो आणि थांबतो. संतोषजी खांडे, यानंतर भास्कर म्हाळसकर. तुमचे आमचे सर्वांचं खंबीर असं आधारस्तंभ नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ, इंद्रायणी विद्या मंदिर, तळेगाव जनरल हॉस्पिटल, पैसा फंड काच कारखाना या बंद पडू लागलेल्या संस्था स्वतःच्या आमदारपदी ज्यावेळेस भेगडे साहेब होते त्यावेळेस पुढे येऊन तळेगावातील सर्व पक्षीय लोकांना एकत्र करून या संस्था ताब्यात घेऊन ज्या संस्था जिवंत ठेवल्या असे पुणे जिल्ह्याचे नेते, मावळ तालुक्याचे माजी आमदार मावळ भूषण कृष्णराव, शिक्षण श्री कैलासवासी कृष्णराव धोंडोबा भेगडे यांचं 6 दिवसापूर्वी सोमवारी 30 जून
रोजी 30 जुलै रोजी 30 जून रोजी दुःखद अल्पशा आजाराने दुःखद निधन झालं आणि संपूर्ण मावळ तालुक्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. तुमच्या आमच्या परिवारातील एक सदस्य गेल्याच्या भावना प्रत्येकाच्या मनामध्ये जागृत झाल्या. नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळामध्ये गेली 25 वर्ष मी काम करत असताना भेगडे साहेबांचा माझा अतिशय जवळचं ऋणबंध निर्माण झालं. पूर्वी खानगे परिवाराच्या माध्यमातून आमच्या आजोबांकडे मामासाहेबांकडे येत असताना तर ते होतच, परंतु शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना त्या अध्यक्ष असताना मला सचिव पदाची जबाबदारी त्यांनी दिली हे मी माझं भाग्य समजतो. आणि त्यांच्या नेतृत्वाखाली नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाच्या 3 प्राथमिक शाळा, 6 माध्यमिक शाळा, 7 ज्युनियर कॉलेज, 2 इंजिनिअरिंग कॉलेज, 2 बीओ कोर्सेसचे असे जवळजवळ 21 माध्यमं कार्यरत राहिली. प्रत्येक विभागामध्ये अतिशय उत्तम असं काम बेगडे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व मंडळीने केलं. 1974 साली ज्यावेळेस या सगळ्या संस्था त्यांनी तळेगावातील त्यावेळेचे मावळभूषण मावसाहेब, कैलासवासी मावसाहेब खांदे असतील, माजी आमदार कैलासवासी बाळासाहेब बारमुख असतील, कैलासवासी ॲडव्होकेट दादासाहेब परांजपे असतील, कैलासवासी केशवराव वाडेकर असतील, कैलासवासी दादासाहेब ढोरे असतील, कैलासवासी वसंतदा खांडगे, कैलासवासी सुरेशभाई शहा, कैलासवासी अण्णासाहेब शेलार, कैलासवासी मुकुंद खळदे, कैलासवासी बाळासाहेब किबे या सर्व मंडळींना एकत्र घेऊन या तळेगाव नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ असेल, इंदिरा विद्या मंदिर असेल, तळेगाव जनरल हॉस्पिटल असेल, पैसरपण काच कारखाना असेल, यांच्या या सर्व संस्थांच्या नावाने उभारणीसाठी खूप असं मोलाचं योगदान बेगडे साहेबांनी दिलं. आणि त्याच्यामुळं आज या सर्व संस्था त्यांच्यामुळे या संस्था जिवंत राहिल्या असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. बेगडे साहेबांची राजकीय कारकिर्दी खऱ्या अर्थाने नगरसेवक असेल, त्यानंतर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे ते संचालक राहिले. त्या काळामध्ये त्यांनी तळेगावातील बऱ्याच लोकांना बँकेमध्ये नोकरीला लावलं. त्या ठिकाणी रामकृष्ण मोरे, कैलासवासी रामकृष्ण मोरे ज्यावेळेस राज्याचे काँग्रेसचे अध्यक्ष होते त्यावेळेस बेगडे साहेब तालुक्याचे आमदार असताना ITI बनवायला सुरू केला आणि त्या ITI मधून बाहेर पडलेले विद्यार्थ्यांना मग ते बजाज असेल, टेल्को असेल, बकॉल्प असेल या विविध कंपन्यांमध्ये त्यांनी नोकरी देण्याचं काम केलं. नॅशनल हेवी कंपनी उभी राहिली. इथंही तळेगावातील बरेच मावळातील बरेच लोकांना नोकरी देण्याचं काम बेगडे साहेबांनी केलं. बेगडे साहेब म्हणजे एक विद्यापीठ होतं असं म्हणलं तर वावगं ठरणार नाही. जास्त वेळ घेत नाही. अजूनही बाकी मंडळींना या ठिकाणी बोलायचं आहे. मी या ठिकाणी नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ, आमचं श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ, संचलित स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल, मावळ नागरी सहकारी पतसंस्था, रोटरी क्लब तळेगाव, MIDC आणि खानगे परिवारातर्फे कैलासवासी बेगडे साहेबांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली. कृष्णरावांच्या झाल्यानं शोकसभा या ठिकाणी होत आहे. कृष्णरावांच्या बद्दलच्या अनेक जणांनी आपल्या अनेक भावना या ठिकाणी व्यक्त केल्या. मी तर म्हणजे मावळ तालुक्याच्या राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील एक स्वयंप्रकाशित तारा आज हरपला. खरं वास्तविकरित्या कृष्णरावांवर जर बोलायचं झालं तर फार मोठी कादंबरी तयार होऊ शकते. इथं बसलेल्या प्रत्येक माणसाच्या हृदयामध्ये जो माणूस व्यक्ती भेटलेला आहे, कारण अनेक व्यक्ती एकत्र आले की समाज तयार होतो, परंतु काही व्यक्ती अशा असतात की त्याच्यात समाज सामावलेला असतो. अशी एक समाज सामावलेली, अंतर्भूत झालेली, ह्या मावळ तालुक्यातील एक लोकमान्य झालेली, सर्व समावेशक असलेली व्यक्ती कोण असेल तर त्यांचं नाव कृष्णराव. कृष्णरावच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्यांचा जन्म गोकुळा टीव्हीत 1936 झाला आणि बरोबर वयाच्या 31व्या वर्षी त्यांनी 1967 पहिले आमदारकी लढवली. खरं वास्तविकरित्या या तालुक्यामध्ये संघ जनसंघाचं काम सुरू झाल्यानंतर रामभाऊच्या निमित्ताने 57ची निवडणूक झाली आणि 62ला मामासाहेब गोळानंतर जे अपयश आलं
तर अपयश कसं भरून काढायचं याचा विचार ज्या वेळेला जाणकार मंडळी करत होती, तर त्यावेळेला एक प्राध्यापक असणारे कृष्णराव 1967ला त्यांच्या राजकीय जीवनाचे कार्यक्रम होता. खरं वास्तव 1967ला तो कालखंड आठवतो, पहिली दुसरीमध्ये शिकत असताना. परंतु तोच प्रवास चालू असताना 1971चं खरं वास्तविक या मावळ तालुक्यातला जनसंघ खेड्यातल्या प्रत्येक खेड्यात कुठे कधी पोहोचला असेल तर 1971 सालचं आदिवासी समाजाचा झालेला सर्वात मोठा मोर्चा. मला असं वाटतं की ह्या मावळ तालुक्यातला खरा जनसंघ आणि संघ ज्या घराघरात पोहोचला ते साल आहे 1971. आणि 1971ला कृष्णरावांच्या नेतृत्वाखाली झालेला तो मोर्चा आणि 1972ला त्याचीच प्रतीती म्हणून कृष्णराव या मावळ तालुक्याचे जनसंघाचे पहिले आमदार झाले. खरं वास्तविकता हा संपूर्ण कालखंड चालत असताना 1975ला आणीबाणी आली. येत्या काही कृष्णरावांचा काँग्रेस प्रवेश झाला असेल. 78ला पुन्हा काँग्रेस पुढे कृष्णराव उभे राहिल्यानंतर निवड झाल्याने आमदार झाले. 1980ला कृष्णरावला अपयश आल्यानंतर कृष्णरावांनी अपयश कशा पद्धतीचं स्वीकारलं जातं, मला असं वाटतं तो आपल्या प्रत्येक राजकीय माणसांनी तो धडा मनामध्ये नोंदवला पाहिजे. 1980ला अपयशानंतर कृष्णरावांनी आपल्या जीवनशैलीमधला जो जीवन प्रवास तो बदलला आणि खऱ्या अर्थाने या तालुक्यामधल्या शैक्षणिक क्षेत्राला एक खऱ्या अर्थानं वाहून घेतलं आणि विद्येचं माहेरघर ओळखलं जाणारं पुणे, त्यानंतर मला वाटतं या महाराष्ट्रामध्ये दुसरा क्रमांक हा तळेगावचा लागेल आणि विद्येचं माहेरघर म्हणून सगळ्या प्रकारच्या असणाऱ्या मावळ तालुक्याच्या प्रत्येक विद्यार्थ्यांनी घरापर्यंत पोहोचण्याचं शिक्षण सुरू केलं. कृष्णरावांचं दुसरं एक वैशिष्ट्य असेल की मला ते लहानपणी आठवतं. 72ला ज्या वेळेला कृष्णरावांचा विजय झाला त्यानंतर कुठेतरी 5वी 6वी मध्ये शिकलेले आम्ही विद्यार्थी, कारण त्या मोर्चात देखील 71च्या सामील झालो. 72चा तो विजय भेटल्यानंतर पुण्यात राम आणि मावळात कृष्ण ही एक संपूर्ण मावळ तालुक्यामध्ये पोहोचलेली जी सुविचार होता तो सुविचार देखील या संघ गणसंघाच्या विचाराला फार प्रेरणादायी ठरला. चालू असताना सगळ्यात महत्वाचं की मला ते बालपणचं आठवतं की एका बाजूला बाबूराव दौंडकर आचार्य त्यावेळेचे उत्तमराव पाटील, कृष्णराव वडील 1967ला वडगाव ग्रामपंचायती जनसंघाच्या ताब्यात होती. बाबूराव श्रीपती म्हाळकर देखील वडगावचे सरपंच. आणि ज्या वेळेला ही सर्व मंडळी एकत्र बसल्यानंतर त्यांच्या ज्या गप्पा झाल्या त्यांच्या शेकोटी पुढे असणाऱ्या गप्पा मला वाटतं भिंतीवर असणाऱ्या विद्यापीठापेक्षा सुद्धा अग्नी साक्ष ठेवून होणाऱ्या गप्पा मला असं वाटतं आयुष्यामध्ये बरेच काही आपल्याला दिशा घेऊ शकतात. आणि अशा या बालपणामध्ये मोठ्या माणसांच्या गप्पा आज टीव्ही चॅनल वगैरे सर्व झाल्यानंतर आपण घरात करमणुकीची साधनं झाली, पण त्यावेळेला मोठी माणसं काय बोलतात हे ज्या वेळेला आत्मसात करतो मला वाटतं जेवणामध्ये हा फार मोठा परिणाम होतो. आणि म्हणून कृष्णराव आज देखील मला ज्या वेळेला मी, कारण कृष्णरावचं पक्षांतर झाल्यानंतर एकच व्यक्ती अशी आहे की ज्याने संघ जनसंघामध्ये घरं रोजवलेल्या माणसांमध्ये तिथं एकत्रितपणाची एकजूट केली. मला असं वाटतं एकजूटपणा शेवटपर्यंत ठेवणारी व्यक्ती कोण असेल त्यांचं कृष्णराव. कारण आज कृष्णराव मला असं वाटतं की पूर्वीच्या असणारी संघ जनसंघाच्या माणसांच्या हृदयामध्ये पोचलेले कृष्णराव आयुष्याच्या शेवटपर्यंत आहे का तसे राहिले. हे संपूर्ण वाटचाल चालू असताना आज प्रत्येक गोष्टीची उणीव भासते. कृष्णराव घरातली व्यक्ती डोळ्यासमोर सातत्याने उभे राहते. एक दीड तास त्यांच्याबरोबर बसणाऱ्या तर शेकोटी पुढला तो विचार वसंतराव खांडगे असतील, सर्व मोठी माणसं असतील की जीवन घडवता वेळी एक सदविचाराचा आणि सुविचाराचा वारसा जतन करता वेळी खरं वाचतं की आपण तरुण पिढीने त्यांचा आदर्श घेतला पाहिजे. कारण व्यक्ती जाती पण त्याचे विचार टिकून राहतात. म्हणून या मावळ तालुक्याच्या वैभवशाली विचाराला खऱ्या अर्थाने प्रेरणादायी स्फूर्तीस्थान ज्याला म्हणतात, मग ते नथुभाऊच्या रूपाने असतील, जयवंतराव दाभाडे असणारे तालुक्यातील शिवराव भाऊ येवले असतील, गुलाबराव राक्षे आपले मोठे संपूर्णराव बंधू असतील, तर खरोखर एक आदर्श फळी निर्माण करणाऱ्यांमधला कृष्णराव मला असं वाटते बहुजन समाजातील BA ऑनर्स झालेले सर्वात पहिले शिक्षक होते. मला काशीनाथराव शेलारांची देखील ती आठवण डोळ्यासमोर येते की डोंगर शेंडा आणि साधी टोपी घातलेली माणूस ज्या वेळेला देवरड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे उपाध्यक्ष होऊन इंग्रजीमध्ये भाषण करतात
मला वाटतं ही वैशिष्ट्यपूर्ण पिढीने हा मावळ तालुका घडवला. म्हणून आज या मावळ तालुक्याच्या राजकीय पटलावर महाराष्ट्राच्या मावळ तालुका जो आज ओळखला जातो त्याचं कारण काय असेल, कारण एक अभूतपूर्व काम केलेली थोर व्यक्ती या मावळात होऊन गेला आणि त्या मावळातल्या व्यक्तींमध्ये एक बहुजन समाजामध्ये सर्वात मोठं शिक्षण घेतलेले त्या काळातले कृष्णराव. मला असं वाटतं हे आपल्या मावळ तालुक्याची दुसरी सर्वच. आज कृष्णरावच्या दाराने दुःख आणि वेदना होत आहे. त्यावेळेला घरी बसल्यानंतर असताना संपूर्ण मी हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर अर्धा पाऊण तास त्याच्याशी गप्पा मारीत बसलो की प्रेमळ भाषा, ते आदर्श विचार आणि दुसरी गोष्ट कृष्णरावचे विचार हे राष्ट्रीय पातळीवरले विचार होते. म्हणून ज्या वेळेला गावागावामध्ये मंदिरं असतात परंतु प्रत्येक मंदिर ध्यान मंदिर हे खरं ज्ञान मंदिर झालं पाहिजे. हा कृष्णरावनी या तालुक्याला दिलेला सर्वात मोठा उपदेश आहे आणि मला वाटतं त्याचं साक्षात्कार आज तळेगावच्या रूपाने साकार केला. म्हणून आज तळेगाव नूतन महाराष्ट्र विद्याप्रसारक असो, जनरल हॉस्पिटल असो, हे सर्व जे आपण औद्योगिकरणाबरोबर आज ज्ञानाचं भांडार खुल्ल केलेलं त्याचे अगदी शिक्षण महर्षी ज्याला ऋषितुल्य व्यक्तिमत्व म्हणून कृष्णरावकडे पाहिले पाहिजे. त्यांच्या वर जितकं बोलत तितकं कमी आहे, वेळेचं बंधन आहे. शेवटी या महान नेत्याला, लोकमान्य नेत्याला मी माझ्या म्हाळसकर परिवाराचा कोटी कोटी प्रणाम करतो. वडगाव देवस्थान आज आमचे बंधू सोपानराव आणि कृष्णरावची देखील असणारी त्यावेळची संपूर्ण भाषणं गुलाबराव राक्षे असतील किंवा कालिदास कागदे असतील, एक चेतना शक्ती या मावळात खेडेगावात पोचून खऱ्या अर्थानं संघ घेणं, संघ निर्माण करणाऱ्या या महान थोर व्यक्ती आदरणीय साहेब आणि महाराष्ट्रातील खऱ्या अर्थानं एक विद्यापीठ आज सामना आहे आणि या साहेबांच्या विचारांना विद्यापीठाला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी आणि त्याचबरोबर त्या विद्यापीठाचे विचार जे आहेत, साहेबांचे जे विचार आहेत ते विचार पुढे नेण्यासाठी आजची ही सभा खऱ्या अर्थानं आयोजित केली असून साहेबांना श्रद्धांजली वाहणं आणि श्रद्धांजली बरोबर साहेबांचे जे विचार आहेत, रोज समाज एकत्र बांधून ठेवणं, एकत्र करणं, पुढे नेणं, हे विचार पुढे नेण्याचं काम साहेबांनी अतिशय मोठ्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं त्यांच्या काही आठवणी मला सांगता येतील. मी लहान असताना मला आठवत आहे 1972 साली साहेब निवडून आले. भेगडाळीमध्ये आम्ही सगळे राहतो आणि भेगडाळीमध्ये रेडिओ हे अतिशय कमी. आमच्या वाड्यात तर एक कोणाचा तरी एकच रेडिओ होता, मोठा रेडिओ मध्ये सर्क करायचा. आणि त्यावेळेस विधानसभेचं अधिवेशन चालू व्हायचं. 5-7 वर्षाची आणि पक्की सगळी वाड्यातली मंडळी साहेबांची मोठी भगिनी आमची काकू आणि ह्या तिघी ज्या आहेत, माझी आई असतील, काकू असतील, मोठ्या काकू असतील, साहेबांना कृष्णा नावानेच साथ मारायचे. ते आवाजही माझ्या कानामध्ये होते. आणि ज्यावेळेस विधानसभेचं अधिवेशन चालू व्हायचं त्या विधानसभेच्या समालोचनामध्ये प्रत्येक दिवशी 2 माणसांची नावं असायची विरोधी पक्षनेते म्हणून, एक म्हाळगी साहेबांचं आणि आदरणीय भेगडे साहेबांचं. विरोधी पक्षामध्ये असताना सुद्धा विधानसभेमध्ये कामकाज कसं चालू ठेवायचं हे आदरणीय साहेबांनी इतकं उत्कृष्टपणे त्यावेळेस मांडलं. त्या लहानपणीचा ठसा अजूनही त्या कानावरती बसतो. दुसरी साहेबांची आठवणी की साहेबांनी केलेलं शिक्षण, सगळी दोन्ही जाणती माणसं सगळी साहेब इथं बसतात. कुठंही लाईट नाही, दिवा नाही, काही नाही. 7वी पर्यंत शिक्षण, नंतर फर्ग्युसनचं शिक्षण. एका माडीवरती साहेबांनी कुठंही छोटंसं घर, घरातलं 18-20 दारिद्र्य, पण शिक्षणापासून साहेब दूर गेले नाही. आणि त्या काळातले ऑनर्स पदवी BA ऑनर्स त्या काळातले साहेब BA. पण हे सगळं असताना, शालेय शिक्षण घेत असताना त्यांनी शिक्षण म्हणून जुन्नर या ठिकाणी नोकरी केली. पण समाजसेवेचा आपला वारसा कुठेही सोडला. आज जो आपण नक्षलवाद म्हणतोय आपण, हा नक्षलवाद होऊ नये म्हणून भास्कर साहेबांनी सांगितलं आता
1971-72ला साहेबांनी त्यावेळेस ठाकर, कातकरी, फाशीपर्दी, आदिवासी ह्या सगळ्यांचा जमीन बळकाव आंदोलन, 10,000 लोकांचं जमीन बळकाव आंदोलन हे वडगावला 1972 साली केलं होतं. आणि त्यावेळेची त्यांची दूरदृष्टी बघा की हा नक्षलवाद भविष्यामध्ये ह्या लोकांना जर आपण समाजामध्ये जर घेतलं नाही तर ही लोक समाजापासून दूर जातील आणि महाराष्ट्र सरकारला साहेबांच्या आंदोलनावरती विचार करून त्यावेळेस आदिवासींनी जमीन देण्याचा कायदा त्यावेळेस साहेबांच्या आंदोलनावरती करावा लागला होता. हे सगळं असताना आपल्या भागामध्ये उद्योगधंदे वाढले पाहिजेत. त्याकरता टाकव्याला इंद्रायणी औद्योगिक वसाहत नॅशनल हेवी होताना त्यांनी केलेली धडपड ही मला अगदी त्यांच्या कुटुंबातला ते मामा लागायचे, तर अगदी एक माझे गुरु. आणि कुठल्याही सुखदुःखामध्ये साहेबांचा शब्द आम्ही केल्याशिवाय आम्ही पुढे जात नव्हतो. आणि साहेबांची पाठीवरचा थाप किंवा कान पकडण्याची पद्धती वेगळी असते. नॅशनल हेवी करताना त्यांनी केलेली धडपड मला आजही आठवते. त्या धडपडीतून आपल्याकडे नॅशनल हेवी उभी राहिली, हजारो तरुणांना काम मिळालं. इथलं सेंट्रल फुगल जे मशीन होतं हे जगामध्ये सगळ्यात प्रसिद्ध होतं आणि नॅशनल हेवी इथं आणण्यामध्ये सगळ्यात सिंहाचा वाटा अडकले होता. याचबरोबर संत तुकाराम सहकारी साखर कारखाना, मला आठवतंय नानासाहेब नवले आणि भेगडे साहेब त्यांच्याबरोबर मग इतर सगळी मंडळी होती. ही सगळी मंडळी प्रत्येक शेतकऱ्याकडे, प्रत्येक आपल्या जवळच्या माणसाकडे किंवा तालुक्यामध्ये 5-6 तालुक्यामध्ये 1,000 रुपयाचा शेअर घेण्यासाठी त्या प्रत्येकाच्या घरी फिरले. माझ्या घरी साहेब आले, मला म्हणजे रामदास तुला घरच्यांचे 5 शेअर घ्यायचे, मला माहित नाही. 5,000 रुपये देणं, हे बघ मी 5,000 शेअर, उद्या पैसे पाठवले, 5 शेअरच्या पावत्या साहेबांच्या हाताने पडल्या. म्हणून आज संत तुकाराम सहकारी साखर कारखाना साहेब इथं बसले, उभा राहिलाय आणि हजारो हातांना, हजारो शेतकऱ्यांच्या हाताला तिथं काम केलं. नानासाहेब असतील, भेगडे साहेब असतील, ह्या ह्याच्यामधनं हे नेतृत्व प्रत्येक ठिकाणी झगडणं जाणं हे काम देसाई साहेबांनी सांगितलं. पिंपरी चिंचवड पॉलिटेक्निक उभं राहताना, पिंपरी चिंचवड हे औद्योगिक शहर पण लोक काम करणारी सगळी बाहेरची, हे असताना पिंपरी चिंचवड पॉलिटेक्निक उभं राहताना नंदकुमार शिलाळे त्या ठिकाणी अतिशय साहेबांबरोबर शेवटपर्यंत राहिले. त्यांच्या नावावरची आणि साहेबांच्या नावावरची शिरगावची 25 एकर जमीन पिंपरी चिंचवडला एकही रुपया न घेता साहेबांनी नावं करून दिली. ती जमीन तिथे दाखवली, त्याच्यासाठी परवानगीसाठी मग धडपड केली. आज पिंपरी चिंचवड उभं राहिलंय. हजारो विद्यार्थी त्या पिंपरी चिंचवड मधनं शिकतायत. किती दूरदृष्टी होता. आणखी मला आठवतं की ज्या वेळेस इंद्रायणी विद्यामंदिर संस्था बंद होणार होती म्हणून आम्ही संप केला, गिरीश माझ्याबरोबर होता, सायकल काढली, संस्था बंद होणार होती. साहेब पहिले साहेबांकडे आलो, साहेब कॉलेज बंद होते, आमचं काही नाही, आम्ही कुठेही जाऊ, म्हणजे रामदास काळजी करू नका, तू ह्या लोकांकडे जाऊन तुम्ही जाऊन या. आणि साहेबांनी ती ट्रस्ट ताब्यामध्ये घेतली. ताब्यामध्ये असताना दूरदृष्टी ठेवली. त्यावेळेस इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेवरती 10 लाखाचं कर्ज होतं. हे कर्ज कसं फेडायचं? 10 लाखाचं कर्ज 81 साली खूप मोठं कर्ज होतं. साहेबांनी रामकृष्ण मोरे साहेबांना अध्यक्ष केलं. रामकृष्ण मोरे साहेबांनी खासदार फंडातले पैसे वसंतदादा मुख्यमंत्री होते त्यांच्या फंडात दिले. वसंतदादांनी ते 10 लाख रुपये महाराष्ट्र बँकेला दिले आणि आज इंद्रायणी विद्यामंदिर संस्थेमध्ये किमान 6,500 ते 7,000 विद्यार्थी आज शिक्षण घेत आहेत. त्याचा पाया ते आपल्याला विसरून चालणार नाही. आम्ही त्यावेळेस व्याख्यानमाला चालू करायची आणि हे व्याख्यानमाला कुणाच्या नावाने असावी तर त्या ठिकाणी पहिलं नाव आदरणीय भेगडे साहेबांचंच आहे. आणि त्या व्याख्यानाला 5,000-6,000 राज्याचे माजी मुख्यमंत्री, सुनीताताई महाजन आणि नामवंत मंडळी या ठिकाणी त्या व्याख्यानमाला निघून गेली. पण येताना त्यांनी सांगितलं आम्हाला साहेबांचं 5 मिनिटं जाऊन यायचे आणि मग आम्ही करतो. असं हे विद्यापीठ होतं. नूतन महाराष्ट्र विद्याप्रसारक मंडळच्या हॉलमध्ये आपण बसलोय. राजेशने मला सांगितलं साहेब 2 दिवस झोपले नाही, संस्था NPA मध्ये गेली, काय करायचं? एक विचार सुचला, मी साहेबांना बोलून दाखवला. साहेबांनीच एक मीटिंग घेतली, म्हटलं आपण पिंपरी चिंचवड पॉलिटेक्निक जाऊ
त्यांच्याकडनं 2 कोटी मदत घेऊ. आम्ही तुमच्याकडे आलो, साहेबांनी आलो, नंतर बाकी मंडळी आली. आम्ही सांगितलं बाबा अशा अशा अडचणीचे ते सगळ्या संस्था बंद होईल. साहेबांनी आणि नंदकुमार शेलारांनी जी 25 एकर जमीन त्यावेळेस दिली होती त्याचा उपयोग होऊन आज हे कॉलेज हे मोठ्या प्रमाणात उभं राहिलं आहे. त्याचं कारण साहेब आहे. 2 कोटी रुपये कंटिन्यूसने दिले, ते बँकेकडे फेडले आणि आज कॉलेजनी खूप जोरात आज जोडजोड करतील. त्याचबरोबर अनेक कामं साहेबांनी केली. साहेब फक्त महाराष्ट्राच्या पातळीवरती थांबले नाही. आज देशामध्ये जी गोरगरिबांची घरं उभी राहिलीत ना त्याचं श्रेय आदरणीय भेगडे साहेब आणि आदरणीय बदलशील पाहून. 1977 साली UNची लागू झाली अर्बन लँड सिलिंग ऍक्ट आणि कुणालाही जागेचे खरेदी विक्रीचे व्यवहार शहरामध्ये ठप्प झाले. आणि त्यावेळेस साहेबांनी आणि मदन शेट्टी जो सेक्शन 20चा मसुदा केला आणि त्या मसुद्याने तो मसुदा तळेगाव पॅटर्न म्हणून भारतभर प्रसिद्ध झाला आणि शहरी भागामध्ये गोरगरिबांना प्लॉट विकत घ्यायची संधी आदरणीय साहेबांमुळे भारतभर भेटली. आज सुद्धा 20% जमीन जी राखीव ठेवावी लागते आणि गोरगरीब जनतेला भारतामध्ये सगळीकडे त्या गोरगरीब जनतेला जी घरं द्यावी लागतात त्याचा पाया भारतामध्ये आदरणीय साहेबांनी घातला आहे. हे आपल्याला विसरून चालणार नाही. हे साहेबांमुळे झालं. हे सगळं करत असताना आणखी एक गोष्ट अतिशय महत्वाची आहे. आपण सगळ्या नगरपालिकेच्या, ग्रामपंचायतीच्या, पंचायत समितीच्या, जिल्हा परिषदेच्या काही मंडळी विधानसभेच्या मांडवाकडनं गेले, परंतु ग्रामपंचायत आणि नगरपालिकेला पाणी पुरवठा करत असताना जे लाईट बिल यायचं ते लाईट बिल कुठल्याही नगरपालिकेला किंवा ग्रामपंचायतीला परवडत नसतं. आदरणीय भेगडे साहेबांनी 2.5 तास केलेलं भाषण आणि त्या भाषणामधनं त्या नगरपालिकांना, सगळ्या महाराष्ट्रातल्या नगरपालिकांना आणि ग्रामपंचायतीला वीज बिल कमी झालं. म्हणून आपण आज शहरांना आणि ग्रामपंचायतीला व्यवस्थितपणे पाणी पुरवठा आपण करू शकतो. त्यांचे विचार एक वेगळे विचार होते. महिलांसाठीचे वेगळे विचार होते, मुलांसाठीचे वेगळे विचार होते. MIDC ज्यावेळेस तळेगाव आम्ही करत होतो मग त्यामध्ये निवृत्ती भोसले असतील, बाळासाहेब ठाकरे असतील, नरोडे मंडळी असतील, बाकी मंडळी असतील. MIDC करत असताना पहिल्यांदा ज्यावेळेस साहेबांना आम्ही बोलवलं त्या ठिकाणी, साहेब असं आमच्या मनात आहे, 1ली, 2री, 3री, 4थी फेज 4ही फेज करताना आदरणीय साहेबांचा ज्यावेळेस पाठीवर खूप हात पडला त्यावेळेस ह्या सगळ्या आज मावळाची जी MIDC उभी राहिली त्याचं श्रेय सगळं आदरणीय भेगडे साहेबांना जातं. हे आपण विसरून चालणार नाही. भंडारा डोंगरावरचा वाद आणि माळकरी मंडळी या ठिकाणी बसते. भंडारा डोंगराचा चाललेला वाद इतक्या निर्दयपणे त्यांनी सोडवला आणि आज भंडारा डोंगरावरती मोठं मंदिर उभं राहत आहे. आज जगद्गुरू तुकाराम महाराज त्या वादामध्ये अडकले होते, ते सोडवण्याचं काम आदरणीय भेगडे साहेबांनी केलंय. हा अतिशय मी एकच सांगेल, दूरदृष्टी असणारा नेता कौटुंबिक संबंध कसे टिकवायचे, बाकी कसं टिकवायचे, भांडणं कशी सोडवायची, एका अर्थानं सुप्रीम कोर्ट नावाचं साहेब म्हणजे कोर्ट. एवढं दूरदृष्टी असणारा नेता मी आजपर्यंत पाहिला नाही. यशवंतराव चव्हाण साहेबांची विचारसरणी, पवार साहेबांची मैत्री, ही सगळ्या गोष्टी साहेबांचं पोट भरलेल्या होत्या. कधी आपण जर बाहेर गावी गेलो, बघा कुटुंब कसं सांभाळायचंय, तर साहेबांचा मुलाला आणि माझ्या मिसेसला फोन द्यायचा, अरे तुला काय अडचण आहे का, काय करायचं का. एखादं चांगलं काम केलं, एखादा प्रोजेक्ट जर केला तर आवर्जून साहेबांचा कौतुकाचा फोन यायचा, बोलून घ्यायचं. आणि एखादं चुकीचं काम केलं तर अगदी कानाला कसं चिमटा बसेल असं करून रामदास परत असं काम करायचं ना. आज साहेब आपल्यामध्ये नाही. आज हे विद्यापीठ खऱ्या अर्थानं आज निसर्ग हा थांबत नसतोही विचार आणि त्यांचे विचार आपल्याला साहेबांचे विचार करून मी बाळाभाऊंना एक विनंती, सगळे नूतन महाराष्ट्र विद्याप्रसारक मंडळांची ट्रस्टी, इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे ट्रस्टी, साहेबांचा एक पूर्णाकृती पुतळा आज देश पातळीवर त्यांनी काम केलं, राज्यावरती काम केलंय, सगळ्या कमिटीवरती काम केलंय. एक पूर्णाकृती पुतळा हा नूतन महाराष्ट्र विद्याप्रसारक मंडळाच्या त्या प्रांगणामध्ये
उभं करण्याचं आम्ही ठरवतोय. आणि त्यांचा पुतळा हा ह्यासाठी की तो पुतळा येणाऱ्या पिढीला हा कायमस्वरूपी प्रेरणा देत राहील. त्याच्याकडे पाहिलं की माणसांची, विद्यार्थ्यांची पावलं ही योग्य रीतीने देशाला घडवण्याच्या रीतीने राहील. हा आम्ही एक प्रकल्प या ठिकाणी संकल्प करतो. या ठिकाणी मी आदरणीय कुलगुरू साहेब हे माझ्यासाठी सगळंच काही होते, सगळंच काही. त्यांना मी या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली दाखवतो. आदरणीय कृष्णराव भेगडे यांच्या श्रद्धांजली सभेचा समारोप खासदार श्रीरंग बारणे करत आहेत. 30 तारखेला आदरणीय भेगडे साहेब आपल्यातून गेले. आज या ठिकाणी 6 दिवस होत आहेत. देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब गुरुवारी घरी येऊन सांत्वन केलं. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार काल सकाळी 7:30 वाजता घरी येऊन गेले. त्याचबरोबर विधान मंडळामध्ये 3 दिवसापूर्वी विधान परिषदेत प्राध्यापक राम शिंदे सर आणि विधानसभेमध्ये विधानसभेचे अध्यक्ष राहुलजी नार्वेकर यांनी त्या ठिकाणी शोक प्रस्ताव मांडून साहेबांच्या जाण्याचं दुःख राज्य सरकारच्या वतीने त्या ठिकाणी व्यक्त केलं. आणि साहेबांचा दशक्रिय विधी मानेचा कार्यक्रम बुधवार दिनांक 9 जुलै 2025 बनेश्वर स्मशानभूमी सकाळी 8:30 वाजता हरिभक्तपरायण गणेश महाराज भगत यांच्या प्रवचन रूपी सेवेच्या माध्यमातून त्या ठिकाणी संपन्न होणार आहे. आपण सर्वांनी त्या ठिकाणी उपस्थित राहावं अशी आपल्या सर्वांना विनंती करतो. सर्वांच्या वतीने सामुदायिक श्रद्धांजली आपल्या सर्वांचे लोकनेते खासदार आदरणीय श्रीरंगजी अप्पा बारणे यांनी समर्पित करायची विनंती. शिक्षण महर्षी मानभूषण कैलासवासी कृष्णराव भेगडे यांच्या प्रती भावना या ठिकाणी जागृत करण्यासाठी आपण सर्वजण उपस्थित आहात. आणि त्यांनी भेगडे साहेबांविषयी, त्यांच्या सहवासाविषयी आपल्या भावनातून आदर व्यक्त करत असताना भेगडे साहेबांच्या एकंदरीत स्वभावाचे गुण देखील अनेक पैलू या ठिकाणी मांडले. जवळपास 2 तासाच्या या अवधीमध्ये भेगडे साहेबांचा जीवनपट मांडण्याचा काम आपण सर्वांनी खरं तर आपल्या भावनेतून, आपल्या शब्दातून या ठिकाणी व्यक्त केलेले आहे. मी भेगडे साहेबांना आदरांजली व्यक्त करत असताना त्यांच्याविषयी एकच सांगेल की एक संवेदनशील व्यक्तिमत्व, आयुष्याचे अनेक वर्ष समाज जीवनामध्ये, राजकारणामध्ये त्यांनी घालवल्यानंतर देखील कुठल्याही प्रकारचा एक देखील कलंक किंवा एक देखील डाग, राजकीय डाग आपल्या अंगावरती खरं तर भेगडे साहेबांनी ते देखील लावून घेतला नाही. सातत्यानं एखाद्या तरुणाला लाजवेल असं काम भेगडे साहेबांचं मी देखील जवळून पाहिलं. त्यांच्याविषयी एक आठवण म्हणून मी सांगतो. त्यांच्या विद्यालयाला सीबीएसईचं मान्यता घ्यायची म्हणून गणेश खांडगे आणि साहेब माझ्याकडे दिल्लीला आले होते. आणि मला साहेबांनी फोन केला की मी दिल्लीला येतो, मला माझ्या संस्थेच्या सीबीएसई ऍडमिशनच्या बाबतीमध्ये माझं काम आहे. मी गणेशला फोन करून सांगितलं कशाला साहेबांना एवढा त्रास द्यायचा, आणि आपण दोघे जण त्या ठिकाणी जाऊन त्या मान्यतेसाठी प्रयत्न करू. साहेब म्हटले ना मी येतो. 2 दिवस दिल्लीमध्ये माझ्याकडे राहिले आणि मी 1 दिवस जवळपास 2-2.5 तास आम्ही त्या कार्यालयामध्ये जाऊन त्या मान्यतेसाठी खर्च केले. मान्यता झाली
परंतु साध्या साध्या गोष्टीसाठी या शिक्षण संस्थेच्या बाबतीमध्ये आपलं आयुष्य त्या माणसाने वेचलेलं आहे. मी अनेकांच्या भावना या ठिकाणी व्यथित करत असताना त्या मी ऐकल्या. खरं तर खूप साधं व्यक्तिमत्व. आता राजकारणामध्ये अशी माणसं सापडणं खूप अवघड आहे खरं सांगतो. राजकारण एका वेगळ्या दिशेला गेले, समाजकारण त्याहीपासून वेगळ्या दिशेला गेलेले आहे. आणि मग समाजाला दिशा दाखवणारं एक कल्पवृक्ष आपल्यातून हरपलं असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. चालतं बोलतं विद्यापीठ मार्गदर्शन करणारं एक व्यक्तिमत्व आणि समाजाला दिशा दाखवत असताना आपल्या शब्दातून त्याचं मन जरी दुखवलं गेलं नाही तर त्याला सहजतेने कळलं असे शब्द वापरून समाजाला देखील ती भावना जागृत करण्याचं काम, ती दाखवण्याचं काम वेगळे साहेबांनी आयुष्यामध्ये केलं. खूप मोठं आयुष्य खरं तर मी म्हणत वेगळे साहेबांना मिळालं. 89 वर्ष मोठं आयुष्य, त्याच्यातले जवळपास 52-53 वर्ष त्यांनी आपल्या जीवनातली राजकीय आणि सामाजिक शैक्षणिक जीवनामध्ये घालवली आणि एवढं मोठं आयुष्य या व्यक्तिमत्वाला मिळालं. शेवटी एक ना एक दिवस प्रत्येकाला जायचंच, याच वाटेने जायचं. आणि जात असताना किंवा या सगळ्या जडणघडणीमध्ये आयुष्याच्या प्रत्येक वाटेवरती मागं वळून पाहिलं तर मी काय कमवलं, तर वेगळे साहेबांचं सारखं चरित्र संपन्न व्यक्तिमत्वाकडे पाहिलं तर मी काय कमवलं, तर वेगळे साहेबांसारखं एक व्यक्तिमत्व आणि त्यांचे विचार कमवलं. एवढं आपल्याला जरी समाधान झालं राजकारणामध्ये तरी बरंच झालं. शेवट परिस्थिती बदलते, परिस्थितीने व्यक्तिमत्व किंवा आपल्यातले स्वभाव गुण बदलतात. परंतु वेगळे साहेबांनी आपल्या स्वभाव गुणाला कधी देखील बदलण्याचं काम केलं नाही. स्वभाव तोच सातत्यानं ठेवण्याचं काम, समाजाला दिशा दाखवण्याचं काम, शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून अनेकांचं जीवन घडवण्याचं काम, त्याला त्याच्या स्वतःच्या पायावर उभं करण्याचं काम वेगळे म्हणून साहेबांनी त्यांच्या आयुष्यामध्ये केलं. अनेक संस्था उभ्या केल्या, त्याचा उल्लेख अनेकांनी केला. मी परत त्याचा उल्लेख करणार नाही कारण बराच वेळ झालेला आहे. आपल्या सर्वांच्या वतीनं, तिच्या माझ्या परिवाराच्या वतीनं वेगळे साहेबांना आदरांजली व्यक्त करतो. त्यांचा जीवनपट आपण अनेकांच्या शब्दरूपी भाषणातून पाहिला किंवा ऐकला नाही, परंतु वेगळे साहेबांना आत्मसात करत असताना असंच चरित्र संपन्न व्यक्तिमत्व आपल्या जीवनामध्ये राहावं अशी आदरांजली वेगळे साहेबांच्या प्रती व्यक्त करून माझे विचार थांबवतो. रामकृष्ण. रवींद्र भेगडे ऋण व्यक्त करतायत आणि त्यानंतर सामूहिक पसायदानानं सभेची सांगता होईल. आदरणीय भेगडे साहेबांचा पूर्णाकृती पुतळा संस्थेच्या आवारात येणाऱ्या काळात लवकरच आम्ही उभारण्याचा निर्णय आजच्या या श्रद्धांजली सभेच्या निमित्ताने सर्वांच्या माध्यमातून करत असताना पुढील आठवड्यातल्या संस्थेच्या मीटिंगमध्ये तो ठराव देखील, कारण साहेबांचं प्रत्येक गोष्टीत पहिलं असायचं आम्हाला सांगणं, सर त्याचा ठराव करा, नियमन करा आणि मग कायदेशीर कुठेही संस्थेला अडचण येणार नाही त्या पद्धतीने ते करा. मामा आपण संतोष सगळे मिळून तो निर्णय या ठिकाणी करूया. त्याचबरोबर काल दुपारी राज्याचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री आदरणीय दिलीपरावजी वळसे पाटील साहेब काल दुपारी येऊन गेलेले. आत्ताच माननीय नामदार चंद्रकांत दादा पाटील यांचा या ठिकाणी फोन आला होता. ते देखील शुक्रवारी या ठिकाणी येत आहेत. शक्यतो बुधवारी माळेच्या विधीच्याच कार्यक्रमाला यायचा त्यांचा प्रयत्न चालू आहे. त्याचबरोबर मुरलीधर अण्णा मोहोळ हे देखील उद्या त्या ठिकाणी भेट देणार आहेत. मी रवी अप्पांना विनंती करतो की आपण या ठिकाणी होणार. आपले सर्वांचे मार्गदर्शक, आमच्या भेगडे परिवाराचे नवे तर पूर्ण पुणे जिल्ह्याचे आधारवर आदरणीय माझे आमदार वैकुंठवासी कृष्णाजी भेगडे साहेब यांच्या श्रद्धांजली सभेच्या निमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला. अनेक मान्यवर गेल्या 5 दिवसांमध्ये आमच्या भेगडे परिवाराचं सांत्वन करून गेलेले आहेत. त्यामध्ये अनेक आमदार, अनेक मंत्री, आताच बाळाभाऊंनी सांगितल्याप्रमाणे अनेक ज्येष्ठ व्यक्तिमत्व कुटुंबाचे सांत्वन करून भेट घेत आहात. आज आपण श्रद्धांजलीच्या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित राहिलेला आहात. मी ऋण व्यक्त करताना एवढंच सांगेन
की बेगडे साहेबांनी जे काही विचार आपल्या सर्वांना दिले आहेत, अनेक मान्यवरांनी त्यांच्या बोलण्यात त्यांच्या विचारांची उंची आपल्या सगळ्यांच्या समोर मांडलेली आहे. सामाजिक असेल, राजकीय असेल, औद्योगिक असेल, आणि रामदास अप्पांनी ज्याप्रमाणे सांगितलं की सर्व आयामी व्यक्तिमत्व आणि सर्वांना आपल्या भावना व्यक्त करण्याचं एक ठिकाण आज आपल्यातून हरपलेलं आहे. आपल्या सर्वांचा आदरवड हरपलेला आहे आणि आपल्या सर्वांच्या वतीनं या ठिकाणी बेगडे साहेबांना या ठिकाणी श्रद्धांजली समर्पित करतो आणि आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिला, आमच्या दुःखामध्ये सहभागी झाला त्याबद्दल ऋण व्यक्त करतो. आणि